इस्टिमेटचं आपण काल इस्टिमेट म्हणजे काय असते हे बघितलं होतं. इट इज द प्रोबेबल कॉस्ट ऑफ वर्क बिफोर एक्झिक्युशन वर्क स्टार्ट. कामाचं अंदाजन कॉस्ट जे आपल्याला माहिती असते काम सुरू करायच्या पहिले त्याला म्हणतो आपण इस्टिमेट. मग इस्टिमेट का बरं जरुरी असते? तुम्हाला जर टेक्निकल सँक्शन काढायचं आहे तुमच्या कामावर तरी तुम्हाला डिपार्टमेंटला कॉर्पोरेशनला इस्टिमेट सबमिट करावंच लागेल. तुम्हाला कामाचं अंदाजन कॉस्ट माहिती करून घ्यायचं आहे तरी पण तुम्हाला इस्टिमेट सबमिट करावंच लागेल. तुम्हाला जर म्हणजे जो ओनर आहे त्या ओनरला आपलं प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करायचं आहे तरी पण त्याचं इस्टिमेट काढावंच लागते. तर इस्टिमेट या सगळ्या कामासाठी आवश्यक आहे हे पण आपण काल बघितलं होतं. पर्पज ऑफ इस्टिमेट बघितलं होतं आपण काल, किंवा इस्टिमेट कोणत्या कोणत्या पर्पजसाठी आपण यूज करतो. फॉर टेक्निकल सँक्शन, फॉर द फायनान्शियल प्लॅनिंग ऑफ ओनर, फॉर इन्व्हायटिंग टेंडर्स अँड फॉर द टू नो द प्रोबेबल कॉस्ट ऑफ द वर्क. नंतर मग मी तुम्हाला इस्टिमेटचे 2 टाईप सांगितले होते, एक तर ॲप्रॉक्सिमेट आणि एक डिटेल्ड. आणि ॲप्रॉक्सिमेटचे मेथड्स आपण स्टार्ट करणार होतो. त्यातलं मला वाटते आपण फर्स्ट मेथड काल बघितलं होतं. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेटचं जो फर्स्ट मेथड आहे ते आपण डिस्कस केलं पण होतं. ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेटचं फर्स्ट मेथड आपण डिस्कस केलं होतं, दॅट इज प्लिंथ एरिया मेथड. प्लिंथ एरिया मेथड काय असते? प्लिंथ एरिया मेथड म्हणजे काय? प्लिंथ एरिया मेथडनं जर तुम्हाला तुमच्या बिल्डिंगचं ॲप्रॉक्सिमेट कॉस्ट काढायचं आहे ते काय करावं लागते? कोणतं फॉर्म्युला यूज करावं लागते? प्लिंथ एरिया ऑफ बिल्डिंग मल्टिप्लाइड बाय प्लिंथ एरिया रेट. आता मग हा जो रेट असते, हा जो प्लिंथ एरियाचा रेट असते हे आपण कसं कॅल्क्युलेट करतो हे आपल्याला कसं माहिती होणार? त्यासाठी तुम्हाला मी काय म्हटलं होतं, ज्या पर्टिक्युलर एरियामध्ये तुम्हाला बिल्डिंग बांधायची आहे, ज्या प्लॉटवर तुम्हाला बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायची आहे, तर तुम्हाला काय करायचं असते? तुम्हाला ज्या एरियामध्ये तुम्हाला बिल्डिंग बांधायची आहे त्या एरियामध्ये तशाच प्रकारचं सिमिलर बिल्डिंग ऑलरेडी कुठे कन्स्ट्रक्ट झाला आहे काय ते सर्वे करा. आणि नियर बाय इयर्समध्ये कन्स्ट्रक्ट झाला आहे काय, म्हणजे रिसेंटली कन्स्ट्रक्ट झाला आहे काय त्याचा पण सर्वे करा. तुमचा जो प्लॉट एरिया आहे तशाच प्रकारचा प्लॉट एरिया अजून पण कोणत्या बिल्डिंगचा असेल त्या एरियामध्ये, तुम्ही काय करा, त्यांचा जो ओनर आहे ते त्याला जाऊन भेटा, त्याला विचारा तुम्ही हे बिल्डिंग केव्हा बांधली होती, तेव्हा तुम्हाला किती खर्च आलं होतं, असं थोडं सर्वे करा. आणि त्या सर्वेवरून तुम्हाला प्लिंथ एरिया रेट त्या पर्टिक्युलर एरियामध्ये काय चालू आहे त्याचा तुम्हाला अंदाज येऊन जाईल. असे कोणत्या इंजिनियरनं असे 5-6 कामं आपल्या हातातून केले तर त्याला अमरावतीमधल्या प्रत्येक एरियाचं, नागपूरच्या प्रत्येक एरियाचं बांधकामाचं रेटचं एक अंदाज येऊन जाते आणि मग तो त्या रेटनं काम घ्यायला सुरू करते. आपण ॲज अ इंजिनियर किंवा ॲज अ कॉन्ट्रॅक्टर आपण जेव्हा काम घेतो तर आपण काम घेतो ऑन द पर स्क्वेअर फूट बेसिस. आपण काम घेतो ऑन द पर स्क्वेअर फूट बेसिस. आता जे खूप जास्त एक्सपिरियन्स इंजिनियर आहे ते 1800 रुपयाने घेते काम आजच्या जागेत. आजचा जो रेट आहे मार्केट रेट तो जवळपास 1500 रुपये चालू आहे पर स्क्वेअर फूटचं. ॲव्हरेज रेट 1500 रुपये. म्हणजे 1 स्क्वेअर फूटचं बांधकाम करायचं आहे तर किती पैसे लागते? 1500 रुपये लागते. मग त्या सगळं आलं, त्या 1 स्क्वेअर फूटमध्ये 1 स्क्वेअर फूटचं सगळं बांधकाम आलं, ते एक्स्कॅव्हेशन, टाईल्स, फिनिशिंग, प्लास्टरिंग, कलरिंग, पी.ओ.पी. सगळं, म्हणजे 1 स्क्वेअर फूटचं टोटल बांधकाम करायचं आहे फिनिशिंगसोबत तर जवळपास लागते 1500 रुपये. तर 1000 स्क्वेअर फूटचं करायचं आहे, किती लागेल? 1000 × 1500 करा, लागेल तुम्हाला 15 लाख रुपये. तर या फॉर्म्युलाने तुम्हाला प्लिंथ एरिया मेथडनं ॲप्रॉक्सिमेट कास्ट काढता येते. प्लिंथ एरिया मल्टिप्लाइड बाय प्लिंथ एरिया रेट. प्लिंथ एरिया म्हणजे काय? बांधकामाचं एरिया. आणि प्लिंथ एरिया रेट म्हणजे काय? बांधकामाचं रेट. ठीक आहे. आता हेच ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट काढायचं दुसरं मेथड पण आहे, सेकंड पण एक मेथड आहे ज्याचं नाव असते क्युबिकल कंटेंट मेथड. आता क्युबिकल कंटेंटनं आपण ॲप्रॉक्सिमेट कॉस्ट कसं काढू शकतो? हे बघ, पहिला होतं प्लिंथ एरिया, दुसरा आहे क्युबिकल कंटेंट. तर पहिल्या मेथडमध्ये आपण फक्त आपल्या बिल्डिंगचं एरिया घेतो आणि जे सेकंड मेथड आहे क्युबिकल कंटेंट तिथे तुम्हाला तुमच्या बिल्डिंगचं व्हॉल्यूम घ्यायचं आहे. तर व्हॉल्यूम कसं मिळते?
तुम्हाला तुमच्या बिल्डिंगचा जो प्लिंथ एरिया आहे, त्याला काय करायचं आहे, बिल्डिंगच्या टोटल हाईटने मल्टिप्लाय करायचं आहे. तेव्हा जाऊन तुम्हाला मिळते तुमच्या बिल्डिंगचं क्युबिकल कंटेंट. म्हणजे क्युबिकल कंटेंट मेथडनं जे कॉस्ट निघते ते कॉस्ट काय करते, बिल्डिंगच्या हाईटला पण कन्सिडर करते की बा तुम्ही जे बिल्डिंग बांधलं त्याचं हाईट किती आहे, टोटल हाईट ग्राउंडपासून तर स्लॅबपर्यंत 3 मीटर आहे की 3.2 मीटर आहे की 3.6 मीटर आहे. नॉर्मली असं हाईट असते नॉर्मली. तर तुम्हाला इथे पूर्ण बिल्डिंगचं व्हॉल्यूम घ्यायचं आहे आणि मग त्या बिल्डिंगला जो व्हॉल्यूम आहे त्याला मल्टिप्लाय करायचं आहे रेट पर मीटर क्यूबनं. प्लिंथ एरियामध्ये जे रेट असते ते रेट असते पर मीटर स्क्वेअरमध्ये, काहीतरी रेट पर मीटर स्क्वेअरमध्ये, बिकॉज आपण तिथे एरिया घेतो. इथे जे रेट तुम्हाला मिळेल ते रेट तुम्हाला मिळेल काहीतरी रेट पर मीटर क्यूबच्या फॉर्ममध्ये, बिकॉज व्हॉल्यूम घेतला आहे तुम्ही. आता हा रेट पण काढायचा प्रोसेस तेच आहे की तशा प्रकारचं सिमिलर बिल्डिंग तुमच्या नियर बाय एरियामध्ये सर्च करा, त्या ओनरसोबत भेटा, थोडा सर्वे करा, रिसर्च करा आणि त्या एरियामध्ये काय रेट चालू आहे त्याचं एक कन्क्लुजन काढा. जो कन्क्लुजन आहे की बा रेट काय चालू आहे त्याच्यावर पोचा, थोडं सर्वे करून. असं करून तुम्हाला क्युबिकल कंटेंटचं रेट माहिती करून घ्यायला लागेल. असं करून तुम्हाला प्लिंथ एरियाचं रेट माहिती करून घ्यायला लागेल. तर आजकाल अमरावतीमध्ये जे तुम्हाला सांगितलं मी की जो फ्रेशर इंजिनियर आहे, एखादा जो फ्रेशर आहे जो बा काम घेत आहे तो 1400-1500 काम घेते, त्याला जास्त पैसे उरत नाही, पण फ्रेशरला त्याच रेटने काम घ्यायला लागेल. बिकॉज जेव्हापर्यंत आपण 5-6 काम करत नाही तेव्हापर्यंत आपल्याला समोरचे काम मिळत नाही. आपल्या हातातून जेव्हा 5-6 कामं होते, जेव्हा आपल्याकडे नवीन नवीन क्लायंट येते तर आपण त्यांना सांगू शकतो की बा मी त्या एरियामध्ये हा घर बांधलं आहे, तुम्ही ते जाऊन पाहून घ्या जरा, किंवा तुम्हाला दाखवून द्या तुम्ही माझे घर बांधलेले. तर जेव्हा आपल्याकडे 1-2 घर बांधलेले असते तर आपण मग क्लायंटला दाखवू शकतो की बा हे काम मी केलेलं आहे, तुम्ही माझं काम पाहू शकता आणि मग तुम्ही मला काम देऊ शकता. म्हणजे आपल्याकडे एक एक्सपिरियन्स असते. एक्सपिरियन्स असल्यावर आपण जास्त रेट डिमांड करू शकतो. आपण मग 1700-1800 काम घेऊ शकतो. पण फ्रेशर असल्यावर आपण जर 1700-1800 घेऊ तर ॲज अ फ्रेशर आपल्याला 1700 पर स्क्वेअर फूट 1800 पर स्क्वेअर फूटनं काम कोणी पण देणार नाही आहे. ठीक आहे. तर हे रेट चालू आहे अमरावतीमध्ये रेट आजकाल 1500 रुपये पर स्क्वेअर फूट, 1600, 1700, 1800 पर्यंत पण रेट चालू आहे. अमरावतीमध्ये 1800 रुपये पर स्क्वेअर फूट पर्यंत पण रेट चालू आहे. तर हे जे पहिल्या 2 मेथड आहे, फर्स्ट आणि सेकंड, जे पहिल्या 2 मेथड आहे ते पर्टिक्युलरली डिपेंड आहे तुमच्या एरियावर आणि तुमच्या व्हॉल्यूमवर. 4 मेथड आपण डिस्कस करणार आहोत. त्यातला पहिला होतं प्लिंथ एरिया आणि दुसरा आहे क्युबिकल कंटेंट. पहिला आहे प्लिंथ एरिया, दुसरा आहे क्युबिकल कंटेंट. आता थर्ड मेथडचं नाव आहे सर्व्हिस युनिट मेथड. आता यामध्ये काय होते, सर्व्हिस युनिट मेथडनं जर तुम्हाला ॲप्रॉक्सिमेट कॉस्ट काढायचा आहे, तर फॉर्म्युला असते नंबर ऑफ सर्व्हिस युनिट इंटू रेट पर सर्व्हिस युनिट. आता मी एक्सप्लेन करेल की सर्व्हिस युनिट काय असते आणि या प्रकारची मेथड कोणत्या कोणत्या बिल्डिंगला अप्लिकेबल आहे. तुम्ही पहिली जी मेथड आहे प्लिंथ एरिया ते प्रत्येक बिल्डिंगला अप्लाय करू शकता. क्युबिकल कंटेंट पण तुम्हाला प्रत्येक बिल्डिंगला अप्लाय करता येते, पण सर्व्हिस युनिट मेथड प्रत्येक बिल्डिंगला अप्लाय करता नाही येत. एखादं साधं आपलं रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे जिथे आपण 4 लोक राहतो, त्या बिल्डिंगमध्ये आपण या मेथडचं यूज नाही करू शकत ॲप्रॉक्सिमेट कॉस्ट काढायसाठी. सर्व्हिस युनिट मेथड बेसिकली त्या बिल्डिंगमध्ये यूज होते जिथे आपण कॉस्ट काढतो ऑन द बेसिस ऑफ सम सर्व्हिस युनिट. फॉर एक्झाम्पल, एखादा हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलमध्ये नॉर्मली काय असते, रूम असतात, बरोबर. हॉस्पिटलमध्ये काय असते, नॉर्मली रूम असते. रूममध्ये काय असते, बेड असते. पर बेड वाईज पेशंटला आपण चार्ज करतो, बरोबर ना. एकाच वार्डमध्ये जर 3 बेड आहे तर आपण त्या पेशंटला चार्ज करू पर बेड वाईज. मग एका बेडचं 1500 रुपये, म्हणजे एका वार्डचं चार्ज किती असणार, ते असणार समजा 3 बेडचं 4500. म्हणजे मला हे सांगायचं आहे की हॉस्पिटल झालं, हॉस्टेल झालं, इथे नॉर्मली चार्जेस जे असतात ना ते असतात पर बेड वाईज. इथे नॉर्मली चार्जेस जे असतात ते पर बेड वाईज असतात. तुम्हाला काय करायचं आहे, इथे
की तुम्हाला हे पाहायचं आहे की एक बेड जितकं जागा ऑक्युपाय करते त्या जागाला बांधण्यासाठी किती खर्च येते, तुम्हाला त्याचं कॉस्ट काढून घ्यायचं आहे की बा एक बेडला बांधायचं आहे, एक बेडला जेवढं स्पेस पाहिजे ते स्पेस बांधण्यासाठी किती खर्च येते. समजा एका बेडचा खर्च आहे 10,000 रुपये, असे त्या हॉस्पिटलमध्ये लावायचं आहे 100 बेड. मग नंबर ऑफ बेड काय झाले, नंबर ऑफ बेड झाले 100 इंटू एका बेडचं रेट काय झालं, एका बेडचं रेट झालं 10,000 रुपये. 100 मल्टिप्लाय बाय 10,000 असं करून तुम्हाला अप्रॉक्सिमेट कॉस्ट मिळून जाते. मग हे मेथड प्रत्येक बिल्डिंगला अप्लिकेबल आहे काय. आता आपल्या रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये आपण 4 लोक राहतो, आपण असं आपण कॉस्ट काढू शकतो काय की एक पर्सनला त्या बिल्डिंगमध्ये राहायसाठी किती खर्च लागते ते काढून घ्या आणि मग असे 4 पर्सन राहतो. आता जो एक पर्सन तो पूर्ण घराचा एरिया यूज करते ना, तो एक पर्सन पूर्ण घराचा एरिया यूज करते, तो लिव्हिंग रूम पण यूज करते, बेडरूम पण यूज करते, किचन पण यूज करते, पॅसेज पण यूज करते, वरांडा पण यूज करते. सो हाऊ कॅन यू कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ द रेसिडेन्शियल बिल्डिंग ऑन धिस मेथड. हां, हॉस्पिटलमध्ये एक पेशंट फक्त त्याचाच बेड यूज करते, हॉस्पिटलमध्ये एक पेशंट फक्त त्याचाच पर्टिक्युलर बेड यूज करते, तो पूर्ण हॉस्पिटलचा स्पेस यूज नाही करत. हॉस्टेलमध्ये एक स्टुडंट त्याचं पर्टिक्युलर बेडचं स्पेस यूज करते, WC बाथचं यूज करते, तो दुसऱ्याच्या बेड जाऊन बसते काय, नाही. एखादा सिनेमा हॉल आहे किंवा स्टेडियम आहे जिथे आपण हे मेथड यूज करू शकतो, जिथे आपण पर सीटच्या बेसिसवर कॉस्ट काढू शकतो की बा एक सीटला इन्स्टॉल करायसाठी, एक सीटला फिक्स करायसाठी जे स्पेस पाहिजे त्याला बांधायला किती खर्च येते. समजा एक सीटचा खर्च येत आहे 10,000 रुपये, अशा त्या सिनेमा हॉलमध्ये 100 सीट आहे, तर 100 मल्टिप्लाय बाय 10,000 इज इक्वल टू द ॲप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ द सिनेमा हॉल बिल्डिंग, ॲप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ द स्टेडियम बिल्डिंग. स्कूलचं काढायचं आहे, कॉलेजचं काढायचं आहे, तर मे बी तुम्ही यूज करू शकता पर क्लासरूम किंवा पर स्टुडंट. तर पहा अशा याला काय म्हणतो आपण, हे जे आता म्हटलं ना मी, पर बेड, पर स्टुडंट, पर क्लासरूम, पर सीट, याला काय म्हणतात, याला म्हणतात सर्व्हिस युनिट. समजा एका हॉस्पिटल बिल्डिंगचा कॉस्ट काढायचा आहे आणि त्या हॉस्पिटल बिल्डिंगमध्ये समजा 100 बेड लावायचे आहे, 100 बेड लावायचं आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला पहिले रेट काढावं लागेल पर बेड की बा एका बेडला जे जागा पाहिजे त्यासाठी किती खर्च येते, तुम्हाला रेट पर बेड काढावं लागेल आणि मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ बेड काढावं लागेल. असं करून तुम्हाला काय मिळून जाईल, हॉस्पिटल बिल्डिंगचं कॉस्ट मिळून जाईल. मग जे बेड आहे हे काय आहे, सर्व्हिस युनिट आहे. सिनेमा हॉलमध्ये सीट जे आहे ते काय आहे, सर्व्हिस युनिट आहे. स्कूलमध्ये क्लासरूम जे आहे ते काय आहे, सर्व्हिस युनिट आहे. स्टुडंट जे आहे ते काय आहे, सर्व्हिस युनिट आहे. तर अशा प्रकारचे अलग अलग बिल्डिंगसाठी सर्व्हिस युनिट काय असतात हे तुम्हाला MCQ मध्ये विचारू शकते. हे फॉर्ममध्ये पण विचारू शकते बरं, हे फॉर्ममध्ये विचारू शकते, पण याचा आउटसाईड चान्स आहे, असं कंपल्सरी क्वेश्चन नाही आहे. पण सर्व्हिस युनिटचा प्रश्न राहू शकते, जे मी नेक्स्ट पेजवर क्लिअर केला आहे तुम्हाला. सर्व्हिस युनिट्स फॉर सम टाईप्स ऑफ बिल्डिंग. जसं हॉस्पिटल बिल्डिंग आहे, तर हॉस्पिटलमध्ये तुम्ही पर बेडच्या बेसिसवरून कॉस्ट काढू शकता. असं नाही म्हणत मी की हे कॉस्ट एकदमच डिटेल आहे, हे कॉस्ट खूप जास्त ॲप्रॉक्सिमेट राहते. सर्व्हिस युनिट मेथडचं कॉस्ट प्लिंथ एरिया मेथडपेक्षा खूप जास्त ॲप्रॉक्सिमेट राहते, कारण की इथे वॉलचा एरिया कवर नाही होत, बेडच्या आजूबाजूचा स्पेस जो आहे त्याचा एरिया कवर नाही होत, WC बाथचा एरिया कवर नाही होत, इथे खूप जास्त एरिया कवरच नाही होत. सर्व्हिस युनिटमध्ये आपण फक्त काय करत आहे, आपण त्या हॉस्पिटलचा कॉस्ट काढत आहे, हॉस्टेलचा कॉस्ट काढत आहे ओनली ऑन द बेसिस ऑफ बेड कन्झम्पशन. एक बेड किती स्पेस कन्झ्युम करते त्याच्या बेसिसवरून आपण कॉस्ट काढून राहिलो. तर ऑब्वियस आहे जे वॉल थिकनेसचा एरिया आहे, जे WC बाथचा एरिया आहे, तो या एरियामध्ये कवर नाही होत, म्हणजे याचा कॉस्ट थोडं कमी येईल ॲज कम्पेअर टू प्लिंथ एरियाचं कॉस्ट. प्लिंथ एरिया मेथडनं आपण जर कॉस्ट काढलं त्या सेम बिल्डिंगचं तर तो जास्त येईल, आणि त्या सेम बिल्डिंगचं कॉस्ट जर सर्व्हिस युनिटने काढलं तर तो कमी येईल, कारण की सर्व्हिस युनिट काय करते, सगळ्या एरियाला कवर नाही करत, वॉल थिकनेसचा एरिया कवर नाही करत, WC बाथचा एरिया कवर नाही करत. तर काही नंबर ऑफ बिल्डिंगचे तुम्हाला सर्व्हिस युनिट लिहून दिले आहे, जे एक्झाममध्ये विचारलं तर तुम्हाला इथं आलं पाहिजे. हॉस्पिटल बिल्डिंगचं पर बेड, हॉस्पिटलचं पर बेड, स्कूल कॉलेजचं एक तर पर स्टुडंट किंवा पर क्लासरूम दोन्ही पण चालते. सिनेमा हॉल किंवा स्टेडियम आहे तर पर सीट, आणि एखादा वॉटर टँक आहे तर मग पर लिटर. किंवा 1 लिटरचा टँक बांधायचा आहे तर किती खर्च लागते.
मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ लिटर्स. जर 1 लिटरचा खर्च आहे 100 रुपये आणि मला 10,000 लिटरचा टँक बांधायचा आहे, 10,000 मल्टिप्लाय बाय 100 1,00,000 लागेल बा, बरोबर. तर अशा प्रकारे टँकचा पण क्वांटिटी काढता येते. वॉटर टँकचा क्वांटिटी पण तुम्ही सर्व्हिस युनिट मेथडनं फाईंड करू शकता. ठीक आहे. तर हे झालं आपलं सर्व्हिस युनिट मेथड. सर्व्हिस युनिट मेथड लक्षात ठेवा, सगळ्या टाईपच्या बिल्डिंगला अप्लिकेबल नाही आहे. ज्या बिल्डिंगला काही ना काही प्रॉपर सर्व्हिस युनिट आपण देऊ शकतो, ज्या बिल्डिंगमध्ये काही ना काही प्रॉपर सर्व्हिस युनिट लागते, त्याच बिल्डिंगमध्ये आपण या मेथडचं यूज करू शकतो. ठीक आहे. आता चौथं मेथड आहे टिपिकल बे मेथड. आता सगळ्यात पहिलं त्याच्यात बे म्हणजे काय असते. टिपिकल बे मेथड म्हटलं याच्यात, तर सगळ्यात पहिले याच्यात बे म्हणजे काय असते, व्हॉट इज द मिनिंग ऑफ बे. बेचं मिनिंग काय असते. बेचं मिनिंग असते दोन सपोर्टच्या मधातलं सेंटर टू सेंटर डिस्टन्स. मी तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून रफमध्ये डायग्राम पण काढलेली आहे, पाहून घ्या. दोन सपोर्टच्या मधातलं सेंटर टू सेंटर डिस्टन्स त्याला काय म्हणतो आपण, बे म्हणतो. दोन ॲडजसंट सपोर्टच्या मधातलं सेंटर टू सेंटर डिस्टन्स म्हणजे काय, बे. असे बे तुम्हाला पाहायला मिळते वर्कशॉपमध्ये, इंडस्ट्रीमध्ये. तुमच्या कॉलेजचे वर्कशॉप असतील, तुमच्या कॉलेजच्या वर्कशॉपमध्ये, वर्कशॉपचं कसं आहे, वर्कशॉपचं स्लॅब खूप मोठं असते, वर्कशॉपच्या स्लॅबचं लेंथ जे आहे ना खूप मोठं असते. इंडस्ट्रीमध्ये पण तुम्ही पहा, त्यांचे गोडाऊन्सचं वर्कशॉपचं स्लॅबचं स्पॅन खूप मोठं असते. त्या एका स्पॅनच्या अंदर असे 2-3 सपोर्ट लावले असते बांबूचे, तुम्ही पाहिलं असेल. एका स्लॅबच्या मधात असे बांबूचे 2-3 सपोर्ट लावलेले असते. मग त्या प्रकारच्या रूफचं इतकं मोठं स्लॅब आहे बा, इतकं मोठं स्लॅब आहे, आणि त्या स्लॅबचं मला कॉस्ट काढायचं आहे. त्या स्लॅबला बांधायचा किती खर्च येते बा, त्या पर्टिक्युलर वर्कशॉपचं स्लॅब बांधायला किती खर्च येते, ते जर मला काढायचं आहे तर मी या मेथडनं काढू शकतो. हे मेथड बेसिकली वर्कशॉपमध्ये, इंडस्ट्रीमध्ये, टाउन हॉलमध्ये, कम्युनिटी हॉलमध्ये, सिनेमा हॉलमध्ये यूज होऊ शकते, जिथे तुम्हाला स्लॅबचं स्पॅन खूप मोठं पाहायला मिळते, स्लॅबची लेंथ खूप मोठी पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये बा कमीत कमी असे 3-4 सपोर्ट लावलेले असतात बा. आपल्या रेसिडेन्शियल बिल्डिंगच्या स्लॅबमध्ये हार्डली एका स्लॅबमध्ये तुम्हाला एक बीम पाहायला मिळते बस, म्हणजे एक स्लॅबच्या सेंटरमध्ये तुम्हाला एखादा बीम पाहायला मिळते, ते एकच सपोर्ट असते. तिथे आपण या मेथडचा यूज करू शकत नाही. असे 2-3 सपोर्ट आहे बा मधात, असे 2-3 सपोर्ट आहे आणि तुम्हाला असे 2-3 बे मिळेल, तर मग तुम्ही या मेथडचा यूज करू शकता. इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्हाला एका बेला, म्हणजे मला इतकं पोर्शन, या स्लॅबचं जर इतकं पोर्शन मला कन्स्ट्रक्ट करायचं आहे, ते किती पैसे लागते हे मला काढून घ्यायचं आहे. मला एका बेचं कॉस्ट काढून घ्यायचं आहे. म्हणजे हा जो इतकं पोर्शन आहे, जे मी असं हॅच केलं आहे रेड कलरनं, इतकं एक पोर्शन तर मला बांधायचं आहे, ते किती खर्च लागते ते काढून घ्या. आता असे किती पोर्शन आहे अजून, 1 2 3 असे अजून किती पोर्शन आहेत, 2 पोर्शन अजून आहे. मग एका पोर्शनचं कॉस्ट मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ पोर्शन. एका बेचं कॉस्ट हे झालं एक बे, ज्याला मी नंबर दिला ना 1 2 3, हे काय आहे, सगळे बे आहे. तर तुम्हाला एका बेचं कॉस्ट काढून घ्यायचं आहे आणि तुमच्या त्या वर्कशॉप बिल्डिंगच्या स्लॅबमध्ये, टाउन हॉलच्या स्लॅबमध्ये, सिनेमा हॉलच्या स्लॅबमध्ये, इंडस्ट्रीच्या स्लॅबमध्ये जेवढे पण असे बे असणार, त्या एका बेच्या रेटला, एका बेच्या कॉस्टला नंबर ऑफ बेनं मल्टिप्लाय करून द्यायचं आहे. तुम्हाला तुमचं ॲप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ द बे मिळून जाते. ठीक आहे. तर टिपिकल बे मेथडमध्ये काय करायचं आहे समजलं. बे म्हणजे काय असते, कोणी विचारलं व्हॉट इज बे, तर सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन एनी 2 ॲडजसंट सपोर्ट म्हणजे असते बे. तर आपल्याला हे मेथड कुठे यूज करता येते. दिस मेथड इज मेनली यूज्ड इन द वर्कशॉप बिल्डिंग, इंडस्ट्री बिल्डिंग, टाउन हॉल बिल्डिंग और सिनेमा हॉल बिल्डिंग. ठीक आहे. मग कसं काढायचं आहे कॉस्ट, तर एका बेचा कॉस्ट काढायचा आहे, मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ बे करायचा आहे, तर तुम्हाला काय मिळते, तुमच्या ॲप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ द बिल्डिंग मिळून जाते. ओके. ते हे झालं आपलं सेकंड, म्हणजे हे आपलं आतापर्यंत आपण 4 मेथड्स ऑफ ॲप्रॉक्सिमेट एस्टिमेट डिस्कस करून घेतले. आता आपण समोर चालू रिवाइज एस्टिमेट. म्हणजे आता मी तुम्हाला टाईप सांगत आहे डिटेल एस्टिमेटचे. आतापर्यंत आपण मेथड्स डिस्कस केल्या ॲप्रॉक्सिमेट एस्टिमेटचे, जे फॉर्म्युले, सर्व्हिस युनिटचं काय काय असते ते, बे म्हणजे काय असते ते एक्झाममध्ये विचारू शकतात MCQ मध्ये. ठीक आहे. आता रिवाइज एस्टिमेटचं
डिटेल इस्टिमेटचा जो पहिला टाईप आहे रिवाइज इस्टिमेट, त्याच्यावर एक्झाममध्ये 100% प्रश्न येते. म्हणजे हा प्रश्न एक्झाममध्ये 100% येणार आहे. म्हाडामध्ये तुम्हाला हा प्रश्न 100% येणार आहे, जी तुम्हाला सांगणार आहे मी आता. रिवाइज इस्टिमेट कोणत्या कोणत्या सर्कमस्टान्सेसमध्ये आपण बनवतो. रिवाइज इस्टिमेट कॅन बी मेड when the original sanction estimate is likely to exceed by more than 5%. फर्स्ट पॉइंट काय आहे, रिवाइज इस्टिमेट कॅन बी मेड when the original sanction estimate is likely to exceed by more than 5%. आता रिवाइजचं मिनिंग काय असते, तुम्ही तुमच्या कामाचं ओरिजिनल इस्टिमेट जे सबमिट करता कॉर्पोरेशनला, त्याच इस्टिमेटला जर तुम्हाला रिवाइज करायचं आहे, तुम्हाला वाटते बा की मला त्या इस्टिमेटमध्ये हे मॉडिफिकेशन करायचं होतं, मला हे ॲड करायचं होतं, असे चेंजेस करायचे होते, तुम्हाला तुमच्या ओरिजिनल इस्टिमेटमध्ये काहीतरी मॉडिफिकेशन करायचं आहे, तर तुम्ही त्या इस्टिमेटला रिवाइज करायचं परमिशन मागता कॉर्पोरेशनला. मग तुम्हाला ते इस्टिमेट रिवाइज करायचं परमिशन केव्हा मिळू शकते, कोणत्या सर्कमस्टान्सेसचे अंदर तुम्ही तुमच्या ओरिजिनल इस्टिमेटला रिवाइज करू शकता. पहिला पॉईंट काय, वेन द ओरिजिनल सँक्शन इस्टिमेट इज लाईकली टू एक्सीड बाय मोर दॅन 5%. तुम्ही जो ओरिजिनल इस्टिमेट तयार केलं होतं, रिवाइज केल्यावर जर त्या इस्टिमेटचं कॉस्ट कमीत कमी 5% वाढू शकते, कोणते कसे वाढवा, तुम्ही रेट चेंज करा, मटेरियल चेंज करा, कसेही करा, पण तुम्ही जेव्हा त्याचा रिवाइज कराल तेव्हा त्याचा कॉस्ट जर 5% इन्क्रीज होऊ शकते, तर तुम्हाला ते इस्टिमेट रिवाइज करायचं परमिशन मिळते. म्हणजे कॉर्पोरेशन तो इस्टिमेट तुम्हाला रिवाइज करायचं परवानगी तेव्हाच देईल जेव्हा त्या इस्टिमेटचं जो ओरिजिनल अमाऊंट आहे, त्या इस्टिमेटचा जो ओरिजिनल अमाऊंट आहे तो 5% काय होत आहे, वाढत आहे. म्हणजे समजा तुम्ही जे इस्टिमेट काढलं होतं ओरिजिनली, सपोज त्याचं कॉस्ट आहे 20 लाख रुपये, आणि मग जेव्हा तुम्ही त्या इस्टिमेटला रिवाइज करता तर त्याचं इस्टिमेटचं कॉस्ट 20 लाखमध्ये 5% ॲड झालं पाहिजे. म्हणजे किती लाख ॲड झाला पाहिजे, जवळपास 1 लाख ॲड झाला पाहिजे. 5% म्हणजे काय, 1 लाख रुपये. तर जेव्हा आपण त्याचा रिवाइज करू तर त्याचं कॉस्ट 21 लाखपर्यंत येत असेल, हे तुम्हाला गॅरंटी पाहिजे. मग हे तुम्हाला ॲश्युरन्स पाहिजे की जेव्हा मी याला रिवाइज करेल तर याचं कॉस्ट 5% 10% वाढत आहे बा, तर मग तुम्ही रिवाइज करायला मागा, तुम्हाला मिळेल. तसं तुमच्याकडे पूर्ण फॉर्मॅट तयार पाहिजे. तुम्हाला डिपार्टमेंटला कॉर्पोरेशनला समजून सांगावं लागेल की मी याच्यामध्ये काय काय रिवाइज करत आहे, ते कन्व्हिन्स झाले की रिवाइज केल्यावर बा याचा कॉस्ट 5% वाढत आहे, तर मग ते तुम्हाला परमिशन देईल. तर पहिला पॉईंट हा आहे, हे एक्झाममध्ये शुअर येते. रिवाइज इस्टिमेट कॅन, प्रश्न कसा आहे याच्यावर, प्रश्न कसा आहे बघा, रिवाइज इस्टिमेट कॅन बी मेड वेन द ओरिजिनल सँक्शन इस्टिमेट इज लाईकली टू एक्सीड बाय मोर दॅन, समोरचं 5% तुम्हाला टिक करायचं आहे ऑप्शनमधून. समोरचं 5% जे आहे ते फिलिंग द ब्लँक आहे, ते तुम्हाला ऑप्शनमधून टिक करायचं आहे. असा प्रश्न येते याच्यात, शुअर येते हा प्रश्न. लिहून घ्या माझ्याकडून, तुम्हाला येणाऱ्या म्हाडा एक्झाममध्ये इस्टिमेटिंग कॉस्टिंगमध्ये हा प्रश्न दिसणारच आहे. दुसरा पॉईंट काय, वेन द एक्सपेंडिचर ऑफ वर्क, एक्सपेंडिचर मिनिंग काय असते, एक्सपेंडिचरचं मिनिंग काय असते, एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. आपण त्या कामावर जे खर्च करून राहिलो त्याला म्हणतो आपण एक्सपेंडिचर. वेन द एक्सपेंडिचर ऑफ वर्क इज likely to exceed by more than 10% of administrative approval. And now what is mean by administrative approval? तर कसं असते, कोणत्या पण बिल्डिंगचं आपण बांधकामाला सुरुवात जेव्हा करतो तर सगळ्यात पहिले आपण काय चूज करतो, सगळ्यात पहिले आपण एक सुटेबल साईट चूज करतो, सगळ्यात पहिले आपण एक सुटेबल प्लॉट चूज करतो, लँड चूज करतो. तर त्या लँडवर बिल्डिंग बांधता येते काय बा, ते लँडवर जर बिल्डिंग बांधायची आहे तर तुम्हाला डिपार्टमेंटकडून, कॉर्पोरेशनकडून तुम्हाला एक अप्रुव्हल घ्यावं लागेल. त्या लँडचं खरेदी करायच्या अगोदर तुम्हाला जे महानगरपालिका असते त्यांच्याकडून अप्रुव्हल घ्यावं लागेल की बा या लँडवर जमीन म्हणजे बांधकाम करता येते काय. मग असं नाही व्हायला पाहिजे ना की आपण जे लँड घेतली मग ते लँड समोर जाऊन कॉर्पोरेशन कॉम्पेन्सेट करून घेईल. त्या लँडवर कॉर्पोरेशनचं ॲक्वायरमेंट आहे, त्या लँडला कॉर्पोरेशन अक्वायर करू शकते फॉर द पब्लिक पर्पज. एखादं लँड घेतलं आणि त्या लँडच्या मधात मग रस्ता येत आहे, फ्लायओव्हर येत आहे, मग तुमचं लँड काय होऊन जाईल, ते गव्हर्मेंट अक्वायर करून घेईल आणि तुम्हाला काही पैसे देऊन देईल.
तर सगळ्यात पहिले हे तुम्हाला फिक्स करावं लागेल की आपण जे लँड चूज करून राहिलो त्या लँडवर बांधकाम करता येते काय. तर आपण बांधकाम सुरू करायच्या अगोदर त्या लँडवर बांधकाम करायचं एक अप्रूव्हल घेतो. त्या लँडवर बांधकाम करायचं अप्रूव्हल घेतो कॉर्पोरेशनकडून, त्याला म्हणतो आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल. मग हा पॉईंट काय म्हणते, तुमच्या कामावर जे खर्च होत आहे त्या खर्चाचा जो अमाऊंट आहे तो जर तुमच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हलच्या अमाऊंटपेक्षा 10% वाढत आहे, आणि की अप्रूव्हल घ्यायसाठी पण काही ना काही पैसे लागेल ना. तुम्हाला त्या लँडवर बांधकाम करायचं अप्रूव्हल घ्यायचं आहे महानगरपालिकेकडून, तर फुकटात मिळते का ते नाही, तुम्हाला काही ना काही पैसे द्याच लागेल. तर अप्रूव्हल करायला जेवढं अमाऊंट लागते, अप्रूव्हल घ्यायला जेवढं अमाऊंट लागते त्यापेक्षा तुमच्या कामावर जे खर्च होत आहे त्याचं अमाऊंट 10% वाढलं पाहिजे. समजा तुमच्या अप्रूव्हलचं अमाऊंट आहे 2 लाख रुपये, तर तुम्ही त्या कामावर जे एक्सपेंडिचर करत आहे, तुम्ही त्या कामावर जे खर्च करत आहे त्याचं अमाऊंट 2 लाखापेक्षा 10% वाढत असेल बा, तर तुम्ही रिवाईज करा. असं या पॉईंटचं मिनिंग आहे. समजलं असेल तर क्लिअर करा. काय म्हणतो मी, तुम्ही त्या कामावर जे खर्च करत आहे, एक्सपेंडिचर म्हणजे काय असते, खर्च. अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल म्हणजे काय, की आपण आपल्या प्लॉट जे चूज करतो त्याच्यावर बांधकाम करू शकतो का, तर बांधकामाचं अप्रूव्हल घेणं डिपार्टमेंटकडून त्याला म्हणतोय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल. आणि मग जेव्हा बांधकाम करायचं असते तर कशा प्रकारचं बांधकाम करून राहिले बा, ज्या प्रकारचं बांधकाम करायचं आहे त्या प्रकारचं बांधकाम करता येते काय, त्याला म्हणतात टेक्निकल सँक्शन. 2 अलग अलग टर्म आहे, एक आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल, एक आहे टेक्निकल सँक्शन. टेक्निकल सँक्शन कोणत्या प्रकारचं बांधकाम करायचं आहे त्याच्यावर डिपेंड आहे, पण त्या प्लॉटवर बांधकाम करताच येते का पहिले पाहा लागेल ना. पहिले करता येते का हे पाहा लागेल, मग समोरचा विषय आहे कोणत्या प्रकारचं बांधकाम करायचं आहे, रेसिडेन्शियल करायचं आहे, पब्लिक करायचं आहे, फ्लॅट सिस्टीम काढायची आहे, कमर्शियल करायचं काय, ते नंतरचा विषय आहे. पहिले करता येते की नाही करता येते त्याचं चेक करावं लागेल ना. तर जेव्हा करता येते का याचा आपण प्रश्न विचारतो त्याला म्हणते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल. मग मला या प्रकारचं बांधकाम करायचं आहे तर मी करू शकतो काय, त्याच्यासाठी आपण जे सँक्शन घेतो त्याला म्हणतात टेक्निकल सँक्शन. ठीक आहे, 2 अलग अलग टर्म आहे, त्यांचे डेफिनेशन आपण समोर लिहिणारच आहोत. आता नाव निघालं म्हणून सांगून दिलं. ठीक आहे, तर हे 2 पॉईंट लक्षात ठेवा की तुम्हाला इस्टिमेटला रिवाईज करायचं परमिशन केव्हा मिळते, जेव्हा तुमच्या ओरिजिनल इस्टिमेटचं अमाऊंट रिवाईज केल्यावर जर 5% वाढत आहे तर मग रिवाईज करा, किंवा जर तुमच्या एक्सपेंडिचर ऑफ वर्क, तुमच्या कामावर जे खर्च होत आहे त्याचं अमाऊंट जर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हलच्या अमाऊंटपेक्षा 10% वाढत आहे तर रिवाईज करा. असे 2 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, दुसरं टाईप आहे डिटेल इस्टिमेटचं, तो आहे सप्लिमेंटरी इस्टिमेट. सप्लिमेंटरीचं तुम्हाला नाव समजलं असेल. सप्लिमेंटरी म्हणजे काय असते, सप्लिमेंटरी म्हणजे काय, काहीतरी अटॅच करायचं आहे. आता समजा आपलं काम सुरू आहे आणि काम सुरू असताना मला असं वाटलं की बा मला इथे अजून एखादा आयटम मला ॲड करायचा आहे, मला इथे अजून एखादी रूम बनवायची आहे. कामच्या प्रोग्रेसमध्ये काम सुरू असताना तुम्हाला असं वाटलं की या प्रकारच्या बांधकाममध्ये मला इथे अजून एक आयटम ॲड करायचा आहे, एक अजून रूम ॲड करायची आहे, एक अजून रूम बनवायची आहे. तर काय करा, मग त्या पर्टिक्युलर आयटमचं, त्या पर्टिक्युलर रूमचं इस्टिमेट सेपरेटली बनवून घ्या आणि त्या इस्टिमेटला तुमच्या ओरिजिनल इस्टिमेटसोबत अटॅच करून टाका, म्हणजे काय, सप्लिमेंट करून टाका. मग तेव्हा जो नवीन इस्टिमेट बनते त्याला म्हणतात सप्लिमेंटरी इस्टिमेट. तेच लिहिलं आहे, इट इज प्रिपेअर्ड व्हेन ॲडिशनल वर्क इज रिक्वायर्ड. हे केव्हा बनवतो आपण, जेव्हा आपल्याला ॲडिशनल वर्क लावायचा आहे, जेव्हा आपल्याला त्या कामामध्ये अजून काहीतरी वर्क ॲड करायचं आहे, टू सप्लिमेंट द ओरिजिनल वर्क. जेव्हा आपल्याला असं वाटत आहे की या ओरिजिनल वर्कमध्ये मला अजून एखाद्या आयटमचं इस्टिमेट ॲड करायचं आहे, किंवा ओरिजिनल बांधकाममध्ये मला अजून एक आयटम ॲड करायचा आहे, अजून एक रूम जास्त बनवायची. समजा आपण एक 1 BHK बांधकाम करून राहिलो, मला याच्यामध्ये अजून एक बेडरूम ॲड करायची आहे. असं तुम्हाला तुमच्या काम सुरू असताना आठवलं, किंवा तुम्हाला आयडिया आली की बा मला 1 BHK करायचं आहे, काम सुरू आहे. तर प्रोग्रेस ऑफ वर्क, काम सुरू असताना तुमच्या डोक्यात असं आयडिया आलं की मला इथे अजून एक रूम ॲड करायची आहे,
मग तुम्हाला काय करायचं आहे, त्या रूमचं इस्टिमेट सेपरेटली बनवायचं आहे आणि त्या इस्टिमेटला तुमच्या ओरिजिनल इस्टिमेटसोबत अटॅच करायचं आहे. अटॅचचं मिनिंग काय असतं, सप्लिमेंट करायचं आहे. मग जो नवीन इस्टिमेट तुमचं तयार होते ओरिजिनल प्लस सप्लिमेंट लावलेलं, एक तर आपलं ओरिजिनल आणि एक ते एक्स्ट्रा रूमचं सप्लिमेंटरी इस्टिमेट, असं ओरिजिनल प्लस सप्लिमेंट असं जो नवीन तयार होते त्याला काय म्हणतात, सप्लिमेंटरी इस्टिमेट म्हणतात. असंच म्हटलं आहे तर पहा, द फ्रेश डिटेल इस्टिमेट ऑफ ॲडिशनल वर्क इज प्रिपेअर्ड अँड इट इज सप्लिमेंट टू द ओरिजिनल इस्टिमेट. मेनली सप्लिमेंटरीचं मिनिंग असतं, त्याच्या नावाचं मिनिंग आहे, कामच्या प्रोग्रेसच्या दरम्यान आपल्याला असं आयडिया आलं की आपल्याला इथे अजून एक बांधकाम ॲड करायचं आहे, अजून एक आयटमचं ॲड करायचं आहे, तर त्या एक्स्ट्रा आयटमचं इस्टिमेट सेपरेटली तयार करा आणि त्याला तुमच्या ओरिजिनल इस्टिमेटसोबत अटॅच करून टाका, तेव्हा त्याचं नाव होऊन जाते सप्लिमेंटरी इस्टिमेट. ठीक आहे, हे सोपं होतं. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. काही डाऊट येत असेल, काही तुम्हाला डाऊट येत असेल, तुम्ही आपला स्पीकर यूज करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता, मी तुमच्या डाऊटचं उत्तर देईल तुम्हाला. ठीक आहे, इन बिटवीन तुम्हाला काही डाऊट आला असेल आतापर्यंत तुम्ही मला विचारा. ठीक आहे, तिसरा आहे आता सप्लिमेंटरी अँड रिवाइज्ड. बस तिसरा कोणता आहे, सप्लिमेंटरी अँड रिवाइज्ड आहे. म्हणजे एकाच वेळेला सप्लिमेंटरी पण करायची आहे आणि एकाच वेळेला रिवाइज पण करायचं आहे. तर असं एकाच केसमध्ये होते. सप्लिमेंटरी आणि रिवाइज इस्टिमेट फक्त एकाच केसमध्ये बनते, जेव्हा तो काम प्रॅक्टिकली अबंडन होऊन जाते, म्हणजे रद्द होऊन जाते आणि त्या कामाचं जवळपास 95% कॉस्ट शिल्लक असते. एखादं काम जर प्रॅक्टिकली अबंडन झालं आणि त्या कामाचं फक्त 95% कॉस्ट काय शिल्लक आहे, म्हणजे 95% काम शिल्लक आहे आणि फक्त 5% काम झालं होतं, 5% काम झालं होतं आणि मग तो काम काय झालं, बंद पडलं. त्या केसमध्ये काय होते मग, आता सपोज एक कॉन्ट्रॅक्टर ए आहे, एक आहे कॉन्ट्रॅक्टर ए आहे, त्यांनी काय केलं, त्या कामाला सुरुवात केली, पण त्याला मधात काही कारणामुळे त्याला कुठे जावं लागलं, त्याचा काहीतरी झालं, ॲक्सिडेंट झाला, काय झालं, काहीतरी झालं समजा, मधात काही कारणामुळे तो फक्त 5% काम खतम झालं होतं, त्या कामाचं फक्त 5% काम संपलं होतं आणि तेव्हा काही कारणामुळे त्या कॉन्ट्रॅक्टर एनं ते काम सोडून दिलं. म्हणजे काय झालं, तो काम प्रॅक्टिकली अबंडन झालं, तो काम काय झालं, आता रद्द झालं. मग जो ओनर आहे तो काय करते, मग दुसरं एखादा कॉन्ट्रॅक्टर पकडते. मग त्याला समजा भेटला आहे कॉन्ट्रॅक्टर बी, त्याने काय केलं, त्यांनी तो काम आपल्या हातात घेतलं, पण तो कॉन्ट्रॅक्टर बी तो काम आपल्या हातात तेव्हाच घेईल जेव्हा त्याला वाटत आहे की बा खूप सारं काम शिल्लक आहे, म्हणजे कमीत कमी 90-95% काम शिल्लक असेल तरच दुसरं कॉन्ट्रॅक्टर तो काम हातात घेईन ना. जर 50% काम संपलं असेल तर मग कोणतंच कॉन्ट्रॅक्टर जुन्या बांधकामाला किंवा जे काम बंद पडलं त्याला आपल्या हातात नाही घेत, जर तो 50% काम खतम झालं असेल तर, बिकॉज मग त्याला त्याच्यात प्रॉफिट कमी दिसते. कोणतंच कॉन्ट्रॅक्टर दुसऱ्याच्या हाताचं काम आपल्या हातात घेत नाही पहिली गोष्ट तर, आणि घेते ते केव्हा, जेव्हा खूप जास्त अमाऊंटचं काम शिल्लक राहिलं आहे बा, म्हणजे 20 लाखाचं काम होतं, 50 लाखाचं काम होतं समजा, आणि त्या 50 लाखाचं फक्त 50,000चं काम झालं आहे किंवा 1 लाखाचं काम झालं आहे बस, किंवा 2 लाखाचं काम झालं आहे बस, म्हणजे खूप कमी अमाऊंटचं काम झालेलं आहे, म्हणजे पूर्ण बिल्डिंग बांधायची होती आणि फक्त एस्कॅवेशन झालं आहे बस, फक्त गड्डे खोडणे झाले आहे बस, गड्डे खोडणे झाले आहे आणि PCC झालं आहे फाउंडेशनचं, बाकी पूर्ण काम शिल्लक आहे अजून. तर अशा केसमध्ये नवीन कॉन्ट्रॅक्टर काय करते, नवीन कॉन्ट्रॅक्टर तो काम आपल्या हातात घेते. मग जो नवीन कॉन्ट्रॅक्टर आहे तो काय करणार, तो आपल्या हिशोबानं जो इस्टिमेट जुन्या कॉन्ट्रॅक्टरनं पहिले बनवलं होतं तो काय करणार, आपल्या हिशोबानं त्या एस्टिमेटला रिवाईज करणार आणि त्याला जर पटलं, त्याला वाटलं की बा मला इथे हे आयटम ॲड करायचं आहे, मायनस करायचं आहे, तर मग तो त्याच्या रिवाइज्ड इस्टिमेट. ठीक आहे, समजलं. काही पण डाऊट येत असेल कोणत्या पॉईंटच्या मधात तर प्लीज विचारा. हां, कमेंट बॉक्समध्ये एवढं सांगून द्या की सर काहीतरी एक डाऊट आहे, मी तुम्हाला बोलायला चान्स देईल. नेक्स्ट लास्ट आपला एक टाईप आहे डिटेल एस्टिमेटचा, एक शेवटचा टाईप आहे. इथून तुम्हाला प्रश्न येऊ शकते. रिवाइजचा प्रश्न फिक्स आहे, सप्लिमेंटरी आणि रिवाइज्ड अँड सप्लिमेंटरीचा प्रश्न आउटसाईड चान्स आहे, आला तर आलं, पण ॲन्युअल रिपेअरमध्ये एखादा प्रश्न येऊ शकते, ॲन्युअल रिपेअरमधून एखादा प्रश्न येऊ शकते.
तर ॲन्युअल रिपेअर अँड मेंटेनन्स एस्टिमेट जसं याचं नाव आहे तसंच त्याचं काम आहे. जे तुम्हाला हा एस्टिमेट केव्हा बनवायचा आहे, जेव्हा तुम्हाला तुमच्या बिल्डिंगमध्ये रिपेअरिंगचं काम करायचं आहे, मेंटेनन्सचं काम करायचं आहे, एखादा रोड आहे रोडमध्ये रिपेअरिंगचं काम करायचं आहे, एखादा ब्रिज आहे, एखादा कल्वर्ट आहे, एखादा डॅम आहे, कोणत्याही स्ट्रक्चरमध्ये रिपेअरिंग अँड मेंटेनन्सचं काम करायचं आहे तर आपण त्याचं एक सेपरेट एस्टिमेट तयार करतो की बा रिपेअरिंग आणि मेंटेनन्सचा कामचा खर्च किती आहे, त्याचा कामाचा खर्च किती येते ते जाणून घ्यायसाठी आपण काय करतो त्याचा एक सेपरेट एस्टिमेट तयार करतो. तर हा एस्टिमेट प्रिपेअर करायचा पर्पज काय असते असा प्रश्न येऊ शकतो एक्झाममध्ये की दिस एस्टिमेट इज टू बी प्रिपेअर्ड टू मेंटेन द बिल्डिंग किंवा टू मेंटेन द स्ट्रक्चर, बिल्डिंग असो, डॅम असो, रोड असो, ब्रिज असो, कलवट असो, काही असो. या एस्टिमेटला बनवायचं कारण काय की त्या स्ट्रक्चरला एका प्रॉपर ऑर्डरमध्ये प्रॉपर कंडिशनमध्ये ठेवणं. आता रोडचं आपण जर रोडचं रिपेअरिंग नाही केलं, रोडचं आपण प्रॉपर मेंटेनन्स नाही ठेवलं तर काय होणार, दरवर्षी पावसात रोडमध्ये गड्डे पडतात. मग ते आपण रोडचं गड्ड्याचं पॅचवर्क नाही केलं, त्याला आपण बुजवलं नाही तर काय होणार, ते रोड एका प्रॉपर कंडिशनमध्ये असणार आहे काय नाही. तर कोणत्या पण स्ट्रक्चरला प्रॉपर कंडिशनमध्ये ठेवायसाठी आपण त्याचं रिपेअर अँड मेंटेनन्स करतो. तर रिपेअरिंग आणि मेंटेनन्सला किती खर्च येते बा ते जाणून घ्यायसाठी काय करतो आपण एस्टिमेट तयार करतो. कोणत्या पण कामाचं खर्च जाणून घ्यायसाठी आपण काय करतो एस्टिमेट तयार करतो. तसंच रिपेअर अँड मेंटेनन्सचं जो काम असते त्याचं खर्च जाणून घ्यायसाठी आपण काय करतो त्याचं एस्टिमेट तयार करतो. त्याला म्हणतात मग ॲन्युअल रिपेअर अँड मेंटेनन्स एस्टिमेट. हे तर शुअर आहे, हे तर सोपं आहे एकदम. याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे की रिपेअर अँड मेंटेनन्सची कामं कोणते कोणते असतात. इट इन्क्लूड्स द एस्टिमेट ऑफ रिपेअर अँड मेंटेनन्स वर्क. हे तर आपल्याला माहितीच आहे. तर कोणत्या कोणत्या कामाचं कोणत्या कोणत्या प्रकारचं रिपेअर अँड मेंटेनन्स वर्क असते बिल्डिंगमध्ये. कलरिंग असते, दरवर्षी किंवा 2 वर्षांना आपण बिल्डिंगला कलरिंग करतोस, पेंटिंग करतोस. पॅचवर्क नॉर्मली काय रोडमध्ये येते. पॅचचं मिनिंग काय असते, पॅचचं मिनिंग असते बुजवणे. पॅचचं मिनिंग काय असते मराठीमध्ये बुजवणे. तर नॉर्मली आपण बिल्डिंगमध्ये पॅचवर्क करत नाही बिकॉज बिल्डिंगमध्ये खूप गड्डे पडत नाही. हां क्रॅक वगैरे पडतात तर क्रॅकला बुजवतो आपण. पण पॅचवर्कचं मेन काम कुठे आहे, रोडमध्ये असते. बिकॉज रोडमध्ये दर पावसाळ्यात गड्डे पडून जाते, मग त्या गड्ड्याला बुजवावंच लागते. म्हणजे रोडचं मेन रोडचं जो मेन मेंटेनन्सचं काम आहे, जो मेन रिपेअरचं काम आहे तो कोणता आहे, पॅचवर्कचा आहे. आणि अजून कोणते रिन्युअल वर्क आहे, समजा काहीतरी रिन्यू करायचं आहे, एखादा प्लंबिंग सिस्टीम टाकायची आहे, एखादा सेप्टिक टँक बनवायचा आहे, असं काहीतरी रिन्युअल काम करायचं आहे, एखादा काहीतरी रिन्युअलचं काम करायचं आहे तर ते पण तुम्ही रिपेअर अँड मेंटेनन्स एस्टिमेटच्या अंदर टाकू शकता. ठीक आहे. एक महत्त्वाचा पॉईंट काय आहे, जो 3rd नंबरचा पॉईंट आहे, फॉर ॲन्युअल रिपेअर ऑफ बिल्डिंग. म्हणजे दरवर्षी जे बिल्डिंगचा आपण रिपेअर करतो, मेंटेनन्स करतो, त्याला किती % कॉस्ट आपण देतो. तुमच्या ओरिजिनल बिल्डिंगच्या कॉस्टचं 1 to 1.5% कॉस्ट आपण बाजूला ठेवतो रिपेअर अँड मेंटेनन्ससाठी, त्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे रिपेअर अँड मेंटेनन्सचं कॉस्ट तुमच्या ओरिजिनल एस्टिमेटच्या कॉस्टचं किती असते, तुम्हाला बिल्डिंग बांधायला जे टोटल कॉस्ट लागली होती त्याचं 1 to 1.5% असते फक्त रिपेअर अँड मेंटेनन्सचं कॉस्ट. सपोज तुमच्या बिल्डिंगचं कॉस्ट आहे 50 लाख रुपये तर त्याचं 1% म्हणजे किती, 50,000 रुपीज. मग तुम्हाला 50 लाखाच्या बिल्डिंगमध्ये फक्त 50,000 किंवा मॅक्स टू मॅक्स 75,000पर्यंत रिपेअरचं काम करता येते. जर त्या रिपेअरिंग एस्टिमेट जे बनवू आपण जे रिपेअरिंग एस्टिमेट बनवू त्याचं कॉस्ट किती आलं पाहिजे, 1 to 1.5% ऑफ द ओरिजिनल कॉस्ट ऑफ द बिल्डिंग. तर हे विचारू शकते की बा रिपेअरसाठी किंवा मेंटेनन्ससाठी किती % कॉस्ट बाजूला काढून ठेवल्या जाते. तर तुम्हाला टिक करायला लागेल 1 to 1.5% ऑफ द कॉस्ट ऑफ द बिल्डिंग. ठीक आहे. म्हणजे मेनली 1 to 1.5% तुमचं ऑप्शन असणार आहे. 1 to 1.5% हा तुमचा ऑप्शन असणार आहे जे तुम्हाला टिक करायला लागेल याच्यात. ठीक आहे. तर 1 ते 1.5%चा कॉस्ट आपण आपल्या टोटल बिल्डिंगच्या कॉस्टचा ठेवतो बाजूला रिपेअर अँड मेंटेनन्ससाठी. ठीक आहे. आता रिन्युअल वर्क म्हणजे काय होतं, रिन्युअल वर्क म्हणजे काय, एखाद्या आपल्याला काहीतरी रिन्यू करायचं आहे कोणत्या कामाला,
म्हणजे एखादा समजा आपल्या बिल्डिंगमध्ये प्लंबिंग सिस्टीम आहेच नाही, प्लंबिंगच सिस्टीमच नाही आहे, म्हणजे बेसिन आहे पण बेसिनचं पाणी कुठे चाललं त्याचा काही ठाव ठिकाणच नाही आहे, तर त्याचं पूर्ण प्लंबिंग सिस्टीम टाकायचं आहे, ते रिन्युएबल काम आहे. आपल्या घरात काही नळाचं कनेक्शनच नाही आहे, आपल्या घरात जो कॉर्पोरेशन नळ येते त्याचं कनेक्शनच नाही आहे, तर नळाचं कनेक्शन घ्यायचं आहे घरात, ते काय आहे रिन्युएबल काम आहे. तर याला म्हणतो आपण रिन्युएबल काम, म्हणजे ते आहेच नाही आणि त्याचं करायचं आहे, किंवा एखादं काम आहेच नाही करायचं आहे, किंवा एखादं काम रिन्यू करायचं आहे. जसं आता आपण कोणत्या लायसन काढतो, आपण आपल्या इलेक्ट्रिक मीटर असते आपल्याकडे, त्याचं काही व्हॅलिडिटी असते बा, जर ते एक्सपायर झालं मग ते रिन्यू करायचं आहे, त्याला म्हणतो आपण रिन्युएबल काम, म्हणजे रिन्यू करायचं आहे बा परत. समजलं? आता काही स्टँडर्ड फॉर्मॅट काढले आहे खाली मी, मेजरमेंट शीटचे आणि ॲबस्ट्रॅक्ट शीटचे. प्रश्न काय होऊ शकतो इथून, शीट ड्रॉ करता तर येणार नाही आहे, पण मेजरमेंट शीटमध्ये कोणते कोणते कॉलम असते बा, ॲबस्ट्रॅक्ट शीटमध्ये कोणते कोणते कॉलम असते, किंवा मेजरमेंट शीटचं काम काय असते आणि ॲबस्ट्रॅक्ट शीटचं काम काय असते, हे प्रश्न येऊ शकते एक्झाममध्ये. तर मेजरमेंट शीटचा एक फॉर्मॅट काढलेला आहे, त्यामध्ये अशा प्रकारचे कॉलम्स तुम्हाला पाहायला मिळते. आयटम नंबर, पर्टिक्युलर्स ऑफ आयटम, नंबर, लेंथ, विड्थ, हाईट. इथे H/D म्हणजे काय, H/D नाही आहे ते हाईट किंवा डेप्थ आहे, म्हणजे हाईट ऑब्लिक डेप्थ आहे ते, H/D नाही आहे ते. हां, एक तर हाईट किंवा डेप्थ, एक तर हाईट म्हणा किंवा डेप्थ म्हणा, आणि मग क्वांटिटी आणि टोटल क्वांटिटी. आयटम नंबरमध्ये तुम्हाला तुमच्या आयटमचा नंबर लिहायला लागेल, फर्स्ट आयटम, सेकंड आयटम, थर्ड आयटम असं लिहायला लागेल. पर्टिक्युलर्स ऑफ आयटममध्ये तुम्हाला तुमच्या आयटमचं डिस्क्रिप्शन लिहायला लागेल. सपोज तुम्हाला ब्रिक मेसनरी करायची आहे असं लिहायला लागेल, बी मेसनरी इन सिमेंट मॉर्टर, किंवा असं लिहायला लागेल सुरुवातीला, फर्स्ट क्लास बॉन्ड ब्रिक मेसनरी इन सिमेंट मॉर्टर 1:4, असं पूर्ण लिहायला लागेल. म्हणजे पूर्ण शो झाला पाहिजे की आपल्याला कोणत्या क्लासचं ब्रिक मेसनरी करायचं आहे, हा फर्स्ट क्लास करायचा आहे म्हणजे स्ट्रेंथ जास्त पाहिजे. मग त्याच्यामध्ये सिमेंट मॉर्टरचं प्रपोर्शन काय यूज करायचं आहे, 1:4 करायचं आहे. कोणती मेसनरी करायची आहे, बॉन्ड ब्रिक मेसनरी म्हणजे लाल ब्रिक करायची आहे, असं प्रॉपर लिहायला लागेल. एक्सकॅव्हेशन इन फाउंडेशन हॅव्हिंग सॉफ्ट सॉईल अप टू अ डेप्थ ऑफ 1.2 मीटर, हॅव्हिंग हार्ड मोरूम अप टू अ डेप्थ ऑफ 1.4 मीटर, हॅव्हिंग बोल्डर्स अँड ग्रॅव्हल्स अप टू अ डेप्थ ऑफ 1.6 मीटर, असं पूर्ण मेन्शन करायला लागेल. त्याला म्हणतो आपण आपल्या आयटमचं डिस्क्रिप्शन. तर आयटमचं पूर्ण डिस्क्रिप्शन द्यायला लागेल सेकंड कॉलममध्ये. मग थर्ड कॉलम नंबरचा आहे, नंबरमध्ये लिहायला लागेल तर एकाच लेंथच्या 2 वॉल आहे. आपला समजा आपल्या बिल्डिंगमध्ये सेम लेंथच्या 2 वॉल आहे, 3 वॉल आहे, 4 वॉल आहे, तर नंबरमध्ये 2, 3, 4 असं लिहायला लागेल. मग लेंथ लिहायची आहे, त्या आयटमचं लेंथ लिहायचं आहे, त्या आयटमचं विड्थ लिहायचं आहे आणि हाईट लिहायचं आहे. आणि मग नंबर इंटू लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट केलं म्हणजे हे जे 4 कॉलम आहे ना, हे 4 कॉलम आहे, 4, हे 4ही कॉलम मल्टिप्लाय करायला लागेल तर काय मिळते, क्वांटिटी मिळते. क्वांटिटी काढताना फक्त L इंटू बी इंटू H नाही करत, नंबरला पण कन्सिडर करतात. नंबरमध्ये कधी 2 असते, कधी 3 असते, कधी 4 असते, तर नंबरला पण कन्सिडर करायचं असते. नंबरचं कॉलम इंटू लेंथचं कॉलम इंटू विड्थचं कॉलम इंटू हाईटचं कॉलम, चौघांना मल्टिप्लाय केल्यावर काय मिळते, क्वांटिटी मिळते. आणि समजा एका आयटममध्ये आपण खूप साऱ्या क्वांटिटी काढली आहे बा. आता एक्सकॅव्हेशनचे आपण एक्सकॅव्हेशनचे समजा आपलं फर्स्ट आयटम असते एक्सकॅव्हेशनचे आपण 4 क्वांटिटी काढले आहे, तर 4ही क्वांटिटीचा आपण जेव्हा सम करू तर ते आपण सम कुठे देतो, सम देतो आपण टोटल क्वांटिटीमध्ये. एका आयटमच्या सगळ्या क्वांटिटीचा जो सम होते दॅट विल बी एंटर्ड इन द टोटल क्वांटिटी. तर इथून काय समजत आहे की जे मेजरमेंट शीट आहे आपली, ते आपल्याला काय देत आहे, ते आपल्याला आपल्या पर्टिक्युलर आयटमचं क्वांटिटी देत आहे. मेजरमेंट शीट गिव्ज अस द क्वांटिटी ऑफ आयटम, जे कोणते तुमचे आयटम आहे बिल्डिंगचे, एक्सकॅव्हेशन, PCC, DPC, UP, UCR, ब्रिक मेसनरी, टाईल्स, प्लास्टर, स्लॅब, छज्जा, जितके पण तुमचे आयटम आहे त्या सगळ्या आयटमचं क्वांटिटी तुम्हाला मिळत आहे. कुठे मिळत आहे, मेजरमेंट शीटमध्ये. आणि त्या सगळ्या आयटमला बांधायला किती खर्च लागते, त्या सगळ्या आयटमला बांधायला किती खर्च लागते, किती अमाऊंट लागते, ते तुम्हाला मिळते ॲबस्ट्रॅक्ट शीटमध्ये. म्हणजे मेजरमेंट शीटचा विचारला प्रश्न तर काय लिहाल, असं विचारलं, मेजरमेंट शीट गिव्ज द क्वांटिटी ऑफ आयटम. मेजरमेंट शीट काय देते आपल्याला, मेजरमेंट शीट आपल्याला आयटमचं क्वांटिटी देते. आणि ॲबस्ट्रॅक्ट शीट काय देते, ॲबस्ट्रॅक्ट शीट आपल्याला त्या आयटमचं पर्टिक्युलर आयटमचं अमाऊंट देते, कॉस्ट देते. तर ॲबस्ट्रॅक्ट शीटमध्ये कोणते कोणते कॉलम पाहायला मिळते, पहिला कॉलम सेम आहे आयटम नंबर, सेकंड कॉलम पण सेम आहे पर्टिक्युलर्स. आता थर्ड कॉलममध्ये त्या आयटमचं
टोटल क्वांटिटी जे काढलं आहे तुम्ही मेजरमेंटशिपमध्ये, आता एक्स्कॅव्हेशनचं टोटल क्वांटिटी जे मेजरमेंटशिपमध्ये काढलं होतं तेच इथे एंटर करायचं आहे. त्या पर्टिक्युलर आयटमचं टोटल क्वांटिटी जे मेजरमेंटशिपमध्ये ऑलरेडी काढलेलं आहे तेच तुम्हाला काय करायचं आहे, ॲबस्ट्रॅक्ट शीटमध्ये एंटर करायचं आहे, त्याचं युनिट लिहायचं आहे. आता एस्टिमेटिंगमध्ये जेव्हा आपण बिल्डिंगचं एस्टिमेट काढतो तर आपण कोणत्या कोणत्या प्रकारच्या युनिट यूज करतो ते आता आपण डिस्कस करू. त्याचं युनिट लिहायचं आहे आणि मग रेट लिहायचं आहे. रेट तुम्हाला कुठे मिळते, रेट तुम्हाला मिळते DSRमध्ये, म्हणजे त्या एक्स्कॅव्हेशनचं, PCCचं, UCRचं, ब्रिक मेसनरीचं, स्लॅबचं, छज्ज्याचं, टाईल्सचं, प्लास्टरिंगचं, कलरिंगचं, पेंटिंगचं रेट काय चालू आहे आजच्या तारखेत ते तुम्हाला कुठे मिळते, DSRमध्ये मिळते. आता DSR काय असते आपण बघू समोर. DSR म्हणजे काय असते, डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट्स. त्याचा फुल फॉर्म काय असते, डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट्स. प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज अलग अलग रेट डिसाईड केलेले असतात. जे कोण डिसाईड करते, जे डिसाईड करते पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, PWD. दरवर्षी PWD त्यांच्या रेटचं एक बुकलेट पब्लिश करते. अमरावतीमध्ये, अमरावतीच्या आसपास जेवढे पण जिल्हे आहे, अमरावती झालं, पुसद झालं, धामणगाव, बुलगाव, बुलढाणा, हे सगळं कुठे येते, अमरावतीमध्ये येते. बुलढाणा जिल्हा आहे म्हणा. पुसद, अकोला हे सगळं कुठे येतं, अमरावतीमध्ये. या सगळ्या जिल्ह्याचं जो चीफ इंजिनियर आहे तो एकच आहे. अमरावतीचं, अकोल्याचं, पुसदचं, धामणगावचं, पुलगावचं या सगळ्यांचं चीफ इंजिनियर एकच आहे. म्हणजे हे जे रेट आहे अमरावतीचे आहे ते या सगळ्या जिल्ह्यामध्ये काय, या सगळ्या गावात ते काय लागू आहे. तर दरवर्षी PWD एक बुकलेट पब्लिश करते. त्या बुकलेटमध्ये सगळ्या मटेरियलचं, सगळ्या आयटमचं, सगळ्या टाईपचं लेबरचं रेट पब्लिश केलेलं असते. दॅट पर्टिक्युलर बुकलेट इज नोन ॲज डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट्स. ते तुम्हाला मी समोर लिहूनच देईल, डिटेलमध्ये तुम्हाला लिहून देईल मी की DSR काय असते आणि ते आपण कसं पाहू शकतो, आपल्याला कुठे पाहायला मिळेल. तुम्ही सरळ जे वेबसाईट आहे PWDचं वेबसाईट जे आहे www.mahapwd.co.in, तुम्ही इथे गेले तर तुम्हाला DSR तुमच्या डिस्ट्रिक्टचं डाउनलोड करता येते. ठीक आहे. तर रेट तुम्हाला कुठे मिळेल, रेट तुम्हाला मिळेल DSRमध्ये. मग त्या क्वांटिटीला रेटने मल्टिप्लाय करा तर काय मिळते, अमाऊंट मिळते. यू हॅव टू मल्टिप्लाय द क्वांटिटी बाय द रेट, देन यू विल गेट द अमाऊंट ऑफ द पर्टिक्युलर आयटम. इथून दोन गोष्टी अजून क्लिअर होत आहे की जे मेजरमेंट शीट आहे ते आपल्याला क्वांटिटी देत आहे आणि जे ॲबस्ट्रॅक्ट शीट आहे ते आपल्याला पर्टिक्युलर आयटमचं कॉस्ट देत आहे. लिहिला पण आहे इथे, measurement sheet gives the detailed quantity of each item of structure and abstract sheet gives the amount of each item of structure. amount म्हणजे काय, कॉस्ट. ठीक आहे. हे नोट्स तुम्हाला शेअर करून देईल ना तुम्ही क्लास झाल्यावर हे नोट्स मी तुम्हाला शेअर करून देईल. मग तुम्ही या नोट्समधून जे शिकवलं आहे मी आजचं ते लिहून घ्यायचं. ठीक आहे. आता आपण डिस्कस करत आहे युनिट्स यूज्ड फॉर मेजरमेंट. इस्टिमेटिंगमध्ये आपण कोणत्या कोणत्या प्रकारचे युनिट्स यूज करतो. पहिला युनिट आहे क्युबिक मीटर किंवा मीटर क्यूब. दुसरा आहे स्क्वेअर मीटर किंवा मीटर स्क्वेअर. तिसरा आहे रनिंग मीटर, RMTचं फुल फॉर्म काय असते, रनिंग मीटर. रनिंग मीटर म्हणतात त्याला किंवा आपण सिम्पली मीटर म्हणतो. म्हणजे आपण फक्त एकच डायमेन्शन कन्सिडर करत आहे, तो काय, तो मीटर आहे. आपण 2 डायमेन्शन घेत आहे तर मीटर स्क्वेअर आहे. आपण तिन्ही पण डायमेन्शन घेत आहे म्हणजे काय, मीटर क्यूब आहे. तर तुम्हाला इस्टिमेटिंगमध्ये असे अलग अलग प्रकारचे आयटम मिळणार आहे जिथे तुम्हाला क्युबिक मीटर, स्क्वेअर मीटर, रनिंग मीटर असे सगळे युनिट यूज करावं लागेल. चौथा आहे KG, क्विंटल किंवा टन. लोखंड आपण नॉर्मली यूज करतो KGमध्ये किंवा टनमध्ये किंवा क्विंटलमध्ये. आणि 5वा युनिट आहे नंबर्स. आपल्या बिल्डिंगमध्ये काही आयटम असे पण असतात ज्यांना आपण नंबरमध्ये मोजतो. फॉर एक्झाम्पल नळ असते, आपलं वॉटर टॅप असते, वॉटर टॅप, नळ असते, शावर असते, आपल्या डोअर विंडोचे हँडल असतात, हिंजेस असते, आपल्या WC शीट असते, कमोड असते, वॉश बेसिन असते. हे आपण कशामध्ये मोजतो, नंबरमध्येच मोजतो. आता 1 बाय 1 डिस्कस करतो आपण की प्रत्येक युनिटच्या अंदर कोणत्या कोणत्या प्रकारचे आयटम येतात, कोणत्या कोणत्या प्रकारचे आयटम कोणत्या युनिटच्या अंदर येतात. हा टॉपिक इतकं महत्त्वाचा आहे की तुम्ही समजून घ्या की तुम्हाला म्हाडामध्ये या युनिटवरून कमीत कमी 2-3 प्रश्न येऊ शकते.
वेटेज कमी आहे ना, म्हणजे म्हाडामध्ये कसं आहे, सिलेबस छोटा आहे म्हणजे प्रत्येक सब्जेक्टला वेटेज जास्त आहे. 10-12 मार्काचा जर एस्टिमेटचा वेटेज आहे तर 10-12 मार्कामध्ये 2-3 मार्क फक्त तुम्हाला युनिटवरच मिळते. एस्टिमेटिंग हा सब्जेक्ट ज्या एक्झाममध्ये असते त्या एक्झाममध्ये युनिटचा प्रश्न हमखास येणारच आहे आणि 2 प्रश्न पण असते कधी कधी. तर हे कोणत्या आयटमचं युनिट काय असते हे तुम्हाला व्यवस्थित पाठ करून ठेवणं आवश्यक आहे. जसं अर्थवर्क करायचं आहे किंवा स्टोनवर्क करायचं आहे किंवा एक्स्कॅव्हेशन. अर्थवर्क म्हणजे काय, तेच गड्डे खोदायचे आहे बा. सॉईलला खोदायचं आहे म्हणजे काय, अर्थवर्क. स्टोनला फोडायचं म्हणजे स्टोनवर्क किंवा एक्स्कॅव्हेशन, यालाच काय म्हणते, एक्स्कॅव्हेशन म्हणते. अर्थवर्क किंवा स्टोनवर्क किंवा एक्स्कॅव्हेशन, दिस ऑल कम्स अंडर द मीटर क्यूब. सगळ्यात पहिले आपण डिस्कस करत आहे मीटर क्यूबच्या अंदर कोणते कोणते आयटम येतात. ब्रिक मेसनरी करायची आहे किंवा स्टोन मेसनरी करायची आहे ते येते मीटर क्यूबमध्ये. स्टोन मेसनरीला आपण UCR पण म्हणतो. स्टोन मेसनरीला आपण अनकोर्स रबल मेसनरी असंही म्हणतो. स्टोन मेसनरी कॅन बी ऑल्सो कॉल्ड ॲज अ UCR मेसनरी, अनकोर्स रबल मेसनरी. वुडवर्क करायचं आहे, वुडवर्क लाकडाचा वर्क करायचा आहे. तुम्ही तुमच्या डोअर आणि विंडोच्या चौकट असते ना, चौकट ज्याला म्हणतो फ्रेम आपण, डोअर विंडोच्या चौकटला जर बांधायचं आहे तुम्हाला घरी, त्या चौकटचं तुम्हाला फर्निचर वर्क करायचं आहे घरी, तर तुम्ही जे लाकूड आणता त्या लाकूडला मोजतो आपण मीटर क्यूबमध्ये. बिकॉज लाकूड महाग असते. लाकूड कसं आहे, महाग असते. जर तुम्हाला सागवानचा डोअर यूज करायचा आहे, तुम्हाला सागवानचं चौकट बनवायचं आहे, मग सागवान खूप महाग असते. तर महाग आयटमला आपण नॉर्मली मीटर क्यूबमध्येच मोजतो. स्वस्त आयटम असेल तर आपण त्याला मीटर क्यूबमध्ये मोजू शकतो. तर डोअर विंडोचे चौकट जे असतात त्यांच्यासाठी जे आपण लाकडू काम करतो ते पण तुम्हाला मीटर क्यूबमध्येच मोजायचं आहे. बोल्डर म्हणून फिलिंग जे भरती भरतो आपण जे भरती भरतो प्लिनपासून ग्राउंडपासून प्लिनपर्यंत बिल्डिंगला उचलायचं असते ना, ग्राउंड लेवलपासून प्लिन लेवलपर्यंत यायचं आहे. ते काय करावं लागेल, भरती भरायला लागेल नंतर, ते पण कशामध्ये मोजतो आपण, मीटर क्यूबमध्येच मोजतो. RCC स्लॅब झालं, छज्जा झालं, ते पण कशामध्ये मोजतात, मीटर क्यूबमध्ये मोजतात. PCC झालं, PCC इन प्लिंथ, PCC इन फाउंडेशन, ते पण कशामध्ये मोजतात, मीटर क्यूबमध्ये मोजतात. आणि बॅक फिलिंग म्हणजे कुठे वापरले मिळते, इट इज मोस्ट कॉमनली यूज इन द रिटर्निंग वॉल ऑर डॅम. समजा असं डॅम आहे, असं डॅम असते ना आपलं, त्या डॅमच्या व्हर्टिकल फेसला असं सॉईल असते किंवा पाणी असते. तुम्हाला माहिती असेल ना, जे सॉईल इथे किंवा एक तर सॉईल असते किंवा पाणी असते. तर इथे आपण जे सॉईल भरतो डॅमच्या व्हर्टिकल फेसला या साईडला आपण जे सॉईल भरून ठेवतो याला काय म्हणतात, याला म्हणतात बॅक फिलिंग. म्हणतात. ते सॉईलचं बॅक फिलिंग पण तुम्हाला मीटर क्यूबमध्येच क्वांटिटी मोजायचं आहे. पण जिथे लेंथ पण खूप मोठा आहे, विड्थ पण खूप मोठा आहे आणि हाईट पण खूप मोठा आहे, जिथे एकही डायमेन्शन इलेक्ट करणं पॉसिबल नाही आहे, ते क्वांटिटी मीटर क्यूबमध्येच मोजावं लागेल. एक्स्कॅव्हेशन करायचं आहे, एक्स्कॅव्हेशनमध्ये लेंथ मोठी असते, विड्थ मोठी असते आणि गड्ड्याची हाईट मोठी असते, तर ते मीटर क्यूबमध्ये करावंच लागेल. ब्रिक मेसनरी करायचं आहे तर वॉलचं पण लेंथ मोठं असते, विड्थ पण असते 0.23 मीटरचं आणि हाईट पण मोठी असते, ते पण तुम्हाला मीटर क्यूबमध्येच करायचं आहे. तुमचे जे पार्टिशन वॉल असते, आपले जे पार्टिशन वॉल असते ज्यांचं थिकनेस असते 10 सेंटीमीटरचं म्हणजे 0.1 मीटरचं, तर ज्यांचं विड्थ छोटं असते बा, लेंथ मोठी असते वॉलचं, हाईट मोठं असते. पार्टिशन वॉलचं काय असते, विड्थ लहान असते, त्याला आपण स्क्वेअर मीटरमध्ये मोजू शकतो. ठीक आहे. सो ऑल दीज आयटम्स कम्स अंडर द मीटर क्यूब. याच्या व्यतिरिक्त कोणतं विचारणार नाही आहे, मी तुम्हाला प्रत्येक लिहून दिला. मी तुम्हाला प्रत्येक आयटम जे तुम्हाला मीटर क्यूबमध्ये मोजायचे काम पडते ते प्रत्येक आयटम लिहून दिलं आहे. याच्या बाहेरचं कोणतं विचारणार नाही. ठीक आहे. स्क्वेअर मीटरमध्ये पहा, स्क्वेअर मीटरच्या आयटमचा लिस्ट खूप मोठा आहे. स्क्वेअर मीटरमध्ये भरपूर आयटम येते. हाफ ब्रिक थिक वॉल, आताच म्हटलं पार्टिशन वॉल मी स्क्वेअर मीटरमध्ये येते. DPC डॅम प्रूफ कोर्स, आपण आपल्या बिल्डिंगमध्ये प्लिंथ लेवलला एक डॅम प्रूफचं लेअर बांधतो. आपण एक डॅम प्रूफचं लेअर कन्स्ट्रक्ट करतो जेणेकरून प्लिंथचं पाणी भिंतीच्या वर मुरलं नाही पाहिजे बा, प्लिंथमधून पाणी भिंतीच्या वर नाही आलं पाहिजे, म्हणून आपण प्लिंथ लेवलला एक डॅम प्रूफ मटेरियलचं एक लेअर टाकून देतो छोटंसं. म्हणजे काहीच नाही करत, आपण सिमेंट घेतो, सिमेंटचं पाणी घेतो आणि त्याच्यामध्ये आपण फक्त डॉक्टर फिक्सिट नावाचं एक डॅम प्रूफ मटेरियल आपण त्याच्यात ॲड करून टाकतो. सिमेंटच्या स्लरीमध्ये तुम्हाला एक डॅम प्रूफ मटेरियल ॲड करून टाकायचं आहे
आणि त्याचा एक 40 mm लेअर प्लिंथच्या बीमवर टाकून द्यायचा आहे. प्लिंथ लेवलला जे बीम असते, प्लिंथ लेवलला आपण जे बीम बांधतो त्या प्लिंथ बीमवर तुम्हाला त्या डॅम प्रूफ मटेरियलचं 40 mm एक सिमेंटचं लेअर टाकून द्यायचं आहे बस. जेणेकरून काय होते, प्लिंथ लेवलचं पाणी तुमच्या भिंतीमध्ये मुरत नाही. त्याला म्हणतो आपण डॅम प्रूफ कोर्स. तर डॅम प्रूफ कोर्सला एक तर मटेरियलमध्ये काय फक्त सिमेंट पाहिजे आणि एक डॅम प्रूफ मटेरियल पाहिजे आणि त्याचं थिकनेस फार छोटं असते. डॅम प्रूफ कोर्सचं जो थिकनेस आहे, ज्या थिकनेसचा आपण डॅम प्रूफ कोर्स टाकतो ते थिकनेस असते फक्त 40 mm. तर थिकनेस फार छोटं असते, तर त्याचा थिकनेस पण निग्लेक्ट करता येते आणि तो आयटम स्क्वेअर मीटरमध्ये मोजता येते. नंतर आहे डोअर विंडो शटर्स, म्हणजे पल्ले. डोअर विंडोचे पल्ले जे असतात, पल्ले शटर्स, तिथे पण तुम्हाला फक्त लेंथ मोठी पाहायला मिळते आणि हाईट मोठी पाहायला मिळते. डोअरचं लेंथ मोठं असते आणि हाईट मोठं असते, विड्थ छोटं असते. आणि ते डोअर डायरेक्टली तुम्हाला मार्केटमध्ये पण अवेलेबल असतात, ते तुम्हाला बनवायला गरज नसते. चौकट तुम्ही बनवू शकता, तेही मिळते मार्केटमध्ये, पण लोकांचं असते की बा चौकट जे आहे ते आपली सागवानची बनवू आपण, आणि जे पल्ले असतात ते काय लोक स्वस्त आणते. तर पल्लेचे जे आहे, जे डोअरचे पल्ले आहे, शटर्स आहे, त्याला आपण नॉर्मली लेंथ आणि हाईटमध्ये मोजतो, विड्थला आपण निग्लेक्ट करतो. तर डोअर विंडो शटर्स पण तुमचे स्क्वेअर मीटरमध्येच येतात. ग्रिल माहितीच नाही, ग्रिल काय असते. गॅलरीमध्ये, बाल्कनीमध्ये आपण ग्रिल लावतो, तर ग्रिलला पण फक्त लेंथ असते आणि हाईट असते. ग्रिलचं पण विड्थ फार छोटं असते. ग्रिलचं पण लेंथ आणि हाईट मोठं असते, विड्थ फार छोटं असते. ज्याचं एक डायमेन्शन फार निग्लिजिबल आहे, त्या आयटमला आपण स्क्वेअर मीटरमध्ये मोजू शकतो. सेंटरिंग अँड फोमवर्क किंवा स्कॅफोल्डिंग, तिथे पण फोमवर्कमध्ये पण काय पाहायला मिळते, फोमवर्कमध्ये पण लेंथ पाहायला मिळते आणि विड्थ पाहायला मिळते. फोमवर्कचं हाईट फार छोटं असते. सेंटरिंगमध्ये पण एक लंब बांबू असते फक्त एक, त्या बांबूला फक्त काय असते, लेंथ असते, हाईट असते. त्या बांबूला फक्त लेंथ असते आणि हाईट असते, त्याला पण विड्थ एकदम निग्लिजिबल राहते. स्कॅफोल्डिंगला पण लेंथ असते आणि विड्थ हाईट असते, त्याचा पण विड्थ निग्लिजिबल राहते. आणि हे आयटम असे आहे ज्याला खूप जास्त खर्च नाही येत. कसं आहे, जर आपण RCC स्लॅब बांधतो तर स्लॅबचं थिकनेस पण छोटं असते. स्लॅबचं पण थिकनेस असते फक्त 100 mm किंवा 120 mm. पण स्लॅबमध्ये आपण कॉन्क्रीट टाकतो, लोखंड टाकतो, ते महाग मटेरियल आहे. म्हणजे स्लॅब जर बनवायचा आहे तर कमी थिकनेसचा स्लॅब पण कन्सिडर करावं लागेल. स्लॅबची थिकनेस जर कमी आहे तरी पण कन्सिडर करावं लागेल, बिकॉज तिथे जे मटेरियल बसते नंतर ते मटेरियल महाग असते, त्याला आपण निग्लेक्ट नाही करू शकत. DPCचं थिकनेस जर जास्त पण असेल तरी पण निग्लेक्ट करता येते, बिकॉज इथे जास्त एक्सपेन्सिव्ह मटेरियलचं काम आहे, काय फक्त सिमेंटचं काम आहे आणि डॉक्टर फिक्सरचं काम आहे बस. आणि तर हे समजून घ्या की आपण ज्या आयटमला कन्स्ट्रक्ट करून राहिलो त्या आयटमसाठी जे मटेरियल लागते ते मटेरियल खूप महाग येते. काय जर ते मटेरियल महाग येत असेल तर मग लहान थिकनेस पण कन्सिडर करावी लागते. ठीक आहे. AC शीट रूफिंग, ट्रस आहे समजा, रूफ ट्रसवर समजा AC शीट टाकायची आहे तर त्याच्यावर पण तुम्ही स्क्वेअर मीटर्स यूज करता, बिकॉज AC म्हणजे रूफिंग शीटमध्ये फक्त लेंथ असते आणि विड्थ असते. रूफमध्ये थिकनेसचं जरा पण काम राहत नाही. रूफ एक फ्लॅट सरफेस असते. रूफ इज अ फ्लॅट सरफेस ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त लेंथ पाहायची आहे, विड्थ पाहायची आहे. छतमध्ये तुम्हाला हाईट पाहायला मिळते का रे, तुमचं सिलिंग जो आहे, सिलिंग छत, तुम्ही जिथे बसले आहे त्याच्या वर पहा, छत असेल तुमच्या वर, प्रत्येकाच्या डोक्याच्या वर छत असेल ना, तर छतमध्ये पहा बरं तुम्हाला हाईट पाहायला मिळते काय. छतमध्ये फक्त काय पाहायला मिळते, लेंथ पाहायला मिळते आणि विड्थ पाहायला मिळते. हाईटचं नामोनिशाण छतमध्ये आहे पण तो खूप छोटी आहे, त्याला पण निग्लेक्ट करता येते. हनीकॉम्ब ब्रिकवर्क, अशा प्रकारचं ब्रिकवर्क जे फक्त डेकोरेटिव्ह पर्पजसाठी आपण यूज करतो, ज्याला म्हणतो एक प्रकारचं आर्टिफिशियल ब्रिकवर्क. द ब्रिकवर्क विच इज यूज फॉर द डेकोरेटिव्ह पर्पज, ज्याचं स्ट्रेंथसोबत काही संबंध राहत नाही, फक्त डेकोरेशनसाठी बा आपण समोरून असं काही ब्रिकवर्कचं लेअर लावलेलं आहे ओनली फॉर डेकोरेशन पर्पज, त्याला म्हणतात हनीकॉम्ब ब्रिकवर्क. तर हनीकॉम्ब ब्रिकवर्कचं थिकनेसचं एकदम निग्लिजिबल असते. हनीकॉम्ब ब्रिकवर्कचं फक्त लेंथ असते मोठं आणि हाईट असते, त्याचं विड्थ पार्टिशन वॉलच्या विड्थपेक्षाही कमी असते. तर हनीकॉम्ब ब्रिकवर्क म्हणजे काय लक्षात ठेवा, लिहून ठेवा कुठेतरी. हनीकॉम्ब ब्रिकवर्क म्हणजे काय, द ब्रिकवर्क विच इज यूज फॉर द डेकोरेटिव्ह पर्पजेस इज कॉल्ड एज हनीकॉम्ब ब्रिकवर्क विच इज ऑल्सो मेजर्ड इन स्क्वेअर मीटर.
या मीटिंगचे पण 10 मिनिट राहिले आहे. ठीक आहे. नंतर आहे बार्ब वायर फेन्सिंग. तुम्ही पुष्कळदा तुम्ही काही लोकांच्या घरी ताराचं फेन्सिंग पाहिलं असेल. ताराचं फेन्सिंग तुम्ही पुष्कळदा लोकांच्या घरी वायरचं फेन्सिंग पाहिलं असेल. कंपाऊंडला वॉल नसतात. काही ज्यांच्या बजेट नसते ना, ते कंपाऊंडला वॉल न काढता कंपाऊंडला ताराचं फेन्सिंग लावतात. त्याचं काय नाव असते? त्याचं नाव असते बार्ब्ड वायर फेन्सिंग. आता ताराच्या फेन्सिंगमध्ये पण तुम्ही पहा ना, तुम्हाला फक्त काय पाहायला मिळेल? लेंथ पाहायला मिळेल आणि हाईट पाहायला मिळेल. थिकनेस तर नामोनिशान नसते काही. ते पण स्क्वेअर मीटरमध्ये मोजता येते. डॅडो, आपण आपल्या WCमध्ये बाथरूममध्ये जे टाईल्स लावतो त्याला काय म्हणतात? डॅडो म्हणतात. टाईल्स कोणतीही असो, टाईल्स फ्लोअरची असो की टाईल्स वॉलची असो, टाईल्सला मोजायचं एकच युनिट आहे स्क्वेअर मीटर. टाईल्सला मोजायचं एकच युनिट आहे स्क्वेअर मीटर. प्लास्टरिंग, कलरिंग, पेंटिंग, दॅट ऑल कम्स अंडर द स्क्वेअर मीटर. टाईल्स स्क्वेअर मीटर. कोलॅप्सिबल गेट, पुष्कळ लोकांच्या घरी असतात ना चॅनल गेट. पुष्कळ लोकांच्या घरी ते लोखंडचे चॅनल गेट असतात. त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात कोलॅप्सिबल गेट. चॅनल गेटलाच काय म्हणतात टेक्निकलमध्ये? कोलॅप्सिबल गेट म्हणतात. चॅनल गेटचं पण लेंथ आणि हाईट आपण कन्सिडर करतो. विड्थ छोटं असते तर आपण निग्लेक्ट करतो. त्याला स्क्वेअर मीटरमध्ये मोजता येते. ग्लास पॅनल्स म्हणजे काचेचे पॅनल जे असतात, जे आपल्या विंडोवर जे ग्लासचे पॅनल असते त्याचं पण थिकनेस फार छोटं असते. फक्त लेंथ आणि हाईट मोठं असते. ते पण स्क्वेअर मीटरमध्ये मोजता येते. स्कर्टिंग, वॉलला टाईल्सच्या सगळ्या स्कर्टिंग माहिती असेल ना तुम्हाला काय असते? स्कर्टिंग तुम्हाला माहिती असेल. वॉलवर एकदम बॉटमला आपण छोट्याशा हाईटचं टाईल्स लावतो. वॉलच्या एकदम बॉटमला आपण छोट्याशा हाईटचं टाईल्स लावतो. त्याला आपण काय म्हणतो? स्कर्टिंग म्हणतो. जेणेकरून आपण जेव्हा ते फरशी धुतो जेव्हा आपण टाईल्स वगैरे साफ धुवू पाण्यानं, तर तो पाणी वॉलवर उडलं नाही पाहिजे म्हणून आपण काय करतो? वॉलवर स्कर्टिंग लावतो. स्कर्टिंगचं नाव मला वाटते सगळ्यांना माहिती असेल. स्कर्टिंग काय असतं सगळ्यांनी पाहिलं आहे, सगळ्यांच्या घरी लावलेलं पण आहे. आता त्या स्कर्टिंगचं हाईट, त्या स्कर्टिंगचं थिकनेस जर 30 सेंटीमीटरच्या वर असेल. स्कर्टिंगमध्ये कसं आहे? स्कर्टिंगचे 2 युनिट आहे. एक तर स्क्वेअर मीटर पण आहे, रनिंग मीटर पण आहे. स्कर्टिंगचं थिकनेस जर 30 सेंटीमीटरच्या वर असेल तर मग त्याला स्क्वेअर मीटरमध्ये मोजा. आणि 30 सेंटीमीटरच्या खाली असेल तर मग ते थिकनेस पण अवॉइड करा. स्कर्टिंगमध्ये फक्त एक तर लेंथ असते आणि थिकनेस राहते बस. आणि जर थिकनेस 30 सेंटीमीटरच्या वर असेल तर मग थिकनेस कन्सिडर करा, स्क्वेअर मीटरमध्ये मोजा. थिकनेस जर 30 सेंटीमीटरच्या पण खाली असेल तर मग थिकनेसला पण अवॉइड करा आणि तो आयटम रनिंग मीटरमध्ये मोजा. लास्ट आहे सिमेंट कॉन्क्रीट फ्लोरिंग. आपण सिमेंट कॉन्क्रीटचं जे फ्लोरिंग करतो स्लॅबला, त्या फ्लोरिंगचं थिकनेस पण जर 25 mm पर्यंत असेल, त्या सिमेंट कॉन्क्रीट फ्लोरिंगचं थिकनेस जर 25 mm पर्यंत असेल तर त्याला पण स्क्वेअर मीटरमध्ये कन्सिडर करता येते. त्याच्यावर असेल थिकनेस तर मग तुम्हाला त्याला कन्सिडर करायचं आहे क्युबिक मीटरमध्ये. ठीक आहे. नंतर मग समोरचे आयटम आहे रनिंग मीटरमध्ये. हां, तर ते डॅडोसाठी एक टाईल पण असते वाटतं ना, पर्टिक्युलर फक्त एकच टाईल असते यूज करत असते, तिचं नाव नाही असं काही नाव तर नाही. तुम्ही ते मार्बल पण लावू शकता, मोझेक पण लावू शकता, व्हिट्रिफाईड पण म्हणतात. व्हिट्रिफाईड टाईल्स, इट मे बी कॉल्ड ॲज व्हिट्रिफाईड टाईल्स. सर अधिक एक कोणती तरी स्टाईल आहे सर? एक असते ग्लेज टाईल, ग्लेज्ड, GLAZED. हा, ग्लेज टाईल्स असते. पण ते डॅडोमध्ये असते. आपल्याला जर आपल्या बेडरूममध्ये किंवा लिव्हिंग रूमच्या वॉलवर आपण त्या टाईल्स लावतो ते असते ग्लेज टाईल्स. लिव्हिंग रूमच्या वॉलच्या वर टाईल्स लावायची आहे तर ते टाईल्स साईज मोठी असते, त्याला आपण ग्लेज टाईल्स म्हणतो. म्हणजे द टाईल्स विच आर माउंटेड ऑन वॉल्स इज कॉल्ड ॲज ग्लेज्ड टाईल्स. पण डॅडो त्याचा प्रकार नाही आहे. डॅडो आपल्या साध्या सिरेमिक टाईल्सचा प्रकार आहे. लिव्हिंग रूमच्या वॉलवर टाईल्स लावायची आहे त्याला मग ग्लेज टाईल्स म्हणतात. तर ग्लेज टाईल्सचं मिनिंग ते असते की टाईल्स माउंटेड ऑन वॉल. ठीक आहे. तर रनिंग मीटरमध्ये पहिला आयटम तोच आहे स्कर्टिंग.
जर थिकनेस 30 सेंटीमीटरच्या खाली असेल तर मग रनिंग मीटरमध्ये मोजायचं आहे. दुसरा आयटम आहे रेलिंग. तुमच्या स्टेअर केसचे असतात रेलिंग असतात ना स्टेअर्सवर, आपल्या स्टेअर्सवर आपण जे पकडतो असं हातानं त्याला म्हणतो आपण रेलिंग. तर रेलिंगचं पण पहा ना तुम्ही, तुमच्या रेलिंगला पहा, रेलिंगचं फक्त लेंथ मोठं असते बस. रेलिंगचं फक्त लेंथ मोठं असते आणि डायमीटर फार छोटं असते. जिथे तुम्हाला फक्त एकच डायमेन्शन कन्सिडर करायचं आहे आणि 2 डायमेन्शन निग्लेक्ट करायचे आहे त्याला मोजतो आपण रनिंग मीटरच्या अंदर, म्हणजे फक्त मीटरच्या अंदर. तर रेलिंगमध्ये फक्त आपण लेंथच कन्सिडर करतो, त्याचं डायमीटर आपण निग्लेक्ट करतो, तर ते स्क्वेअर मीटर रनिंग मीटरमध्ये येऊ शकते. केसिंग पाईप म्हणजे केसिंग पट्ट्या असतात ना, केसिंग पट्ट्या आपल्या इलेक्ट्रिकची वायर असते, इलेक्ट्रिकची वायर जी असते त्या आपण त्या पट्ट्याच्या अंदर टाकून देतो, बुजून घेतो बा की बा असे इलेक्ट्रिकचे वायर दिसले नाही पाहिजे भिंतीच्या वर, तर आपण त्याला एक तर ते GI पाईपच्या अंदर किंवा केसिंग पट्टीच्या अंदर आपण त्याला फसून टाकतो. तर केसिंग पट्टीचा पण पहा, आता केसिंग पट्टी तर माझ्या समोरच आहे, मी तुम्हाला हे स्क्रीन शेअर बंद करून तुम्हाला मी व्हिडिओ पण दाखवू शकतो केसिंग पट्टीचा. केसिंग पट्टीच्या माझ्या बिलकुल जे बसलो आहे त्याच्या समोरच केसिंग पट्टी पाहून, हे जे आहे काय केसिंग पट्टी आहे, इट इज अ केसिंग पट्टी. आता पहा ना, या पट्टीचा फक्त लेंथ पाहायला मिळते बस, या पट्टीचं फक्त लेंथ पाहायला मिळते, याचं विड्थ पण पहा एकदम छोटंसं आहे आणि थिकनेस जे आहे हे पण छोटंसं आहे. हा डायमेन्शन पण एकदम निग्लिजिबल आहे, हा डायमेन्शन पण निग्लिजिबल आहे. असे आयटम ज्याचं दोन्ही पण डायमेन्शन एकदम निग्लिजिबल आहे आणि फक्त एकच डायमेन्शन मोठा आहे, लेंथ फार मोठी आहे, याची लेंथ फार मोठी आहे, तर त्या प्रकारच्या आयटम आपण स्क्वेअर मीटर रनिंग मीटरमध्ये मोजू शकतो. फक्त लेंथला कन्सिडर करा आणि विड्थला थिकनेसला दोघांना पण निग्लेक्ट करा, त्याला रनिंग मीटरमध्ये मोजता येते. तुम्हाला एक डायग्राम मी तुम्हाला एक दाखवला तर ॲक्च्युअल इमेज तर अजून क्लिअर झालं असेल. ठीक आहे, तर केसिंग पाईप पण आपण रनिंग मीटरमध्येच मोजतो. नंतर वॉटर कोपिंग, आपण एखाद्या ब्रिक मेसनरीचं पाणी बा एखाद्या, आता मी कसं सांगू तुम्हाला, जसं आपलं ओटा असतं ना ओटा, असं आपलं किचनचं ओटं असते, एक किचनचं ओटं असते, किचनच्या ओट्यावर आपण असं एक लेअर लावतो, असं लेअर लावतो आपण एक, की बा ओट्याच्या खाली पाणी आला नाही पाहिजे, असं ओट्याच्या खाली पाणी आला नाही पाहिजे, तर आपण ओट्याच्या बाउंड्रीला आपण असं एक लेअर लावतो, त्याला काय म्हणतात वॉटर कोपिंग. म्हणजे पाण्याला जे लेअर पाण्याला थांबून ठेवते, पाण्याला थ्रो होऊ देत नाही, पाण्याला जे लेअर पाण्याला खाली थ्रो होऊ देत नाही त्याला म्हणतात वॉटर कोपिंग. तसं छोटंसं लेअर बांधलं फक्त एक ब्रिक मेसनरीचं म्हणा किंवा मार्बलचं लावा, जेणेकरून पाणी त्या ओट्याच्या खाली येत नाही, त्या पर्टिक्युलर लेअरला काय म्हणतात त्याला म्हणतात वॉटर कोपिंग. इथे काय मिळते रे, फक्त लेंथ असता आहे, या वॉटर कोपिंगचं फक्त काय पाहायला मिळते, लेंथ पाहायला मिळते, याचं हे विड्थ याचं हे थिकनेस फार छोटं असते, इट इज व्हेरी मच निग्लिजिबल, सो इट कॅन ऑल्सो बी मेजर्ड इन रनिंग मीटर. पहा मी तुम्हाला ऑलमोस्ट सगळेच आयटम दिले आहे, म्हणजे कोणता आयटम मिस झाला नाही तुमचं कोणतंच आयटम मिस नाही होतं याच्यात. वॉटर कोपिंग म्हणजे काय, असं लेअर जे पाण्याला खाली थ्रो होऊ देत नाही त्याला म्हणतो आपण वॉटर कोपिंग. ठीक आहे, तर ओट्याच्या वर पाहायला मिळते, किचन ओट्याच्या वर आपण किचन ओट्याच्या बाउंड्रीला आपण असं वॉटर कोपिंग लावतो. एक ह्यूम पाईप तुम्ही पाहिलं असेल, ड्रेनेज पाईप असतं. ह्यूम पाईप मे बी यूज फॉर ड्रेनेज पाईप, सीवर पाईप, कल्वर्ट, ड्रेनेजसाठी. सीवरमध्ये आपण जे मोठे मोठे पाईप पाहायला मिळते आपल्याला ड्रेनेजमध्ये आणि सीवरमध्ये, जे तुम्ही मोठे मोठे पाईप पाहता ना रस्त्यामध्ये आता यूज होतात, आता रस्त्यामध्ये ते गड्डे खोदतात आणि पाईप लावतात, सेंटरमध्ये पाईप लावतात एक फॉर ड्रेनेज पर्पज, दॅट इज कॉल्ड एज ह्यूम पाईप, दॅट इज कॉल्ड एज अ ह्यूम पाईप. ह्यूम पाईपचं पण लेंथ खूप मोठं असते आणि डायमीटर छोटं असते, ॲज कम्पेअर टू लेंथ. डायमीटर मोठं असते पण लेंथच्या कम्पॅरिझनमध्ये डायमीटर फार छोटं असते, तर तिथे पण डायमीटरला इंडेक्ट करता येते आणि त्याला पण तुम्ही रनिंग मीटरमध्ये मोजू शकतात. GI मेश, गॅल्वनाइज आयरन मेश, म्हणजे आपलं तारचं जाडी, आपल्या तारचं जाडी त्याला म्हणतो आपण GI मेश. आपल्या तारचं जाडी असते जे आपण फेन्सिंगमध्ये पण यूज करतो, तारचं जाडी जे आपण फेन्सिंगमध्ये यूज करतो, किंवा आपण मॉस्किटो असते ना, मॉस्किटो जाडी असते आपल्या विंडोमध्ये, एक मॉस्किटो जाडी असते, मॉस्किटो जाडी जे मच्छरला अंदर येऊ देत नाही, त्याला पण तुम्ही एक प्रकारचं गॅल्वनाइज आयरन मेश म्हणू शकता, ते पण स्क्वेअर मीटरचं आयटम आहे, रनिंग मीटरचं आयटम आहे. आणि पाईपिंग, तुमच्या PVC पाईप असतात, प्लंबिंगमध्ये यूज करतो घरी आपण, त्या पाईपचं पण लेंथ खूप मोठं असते आणि डायमीटर फार छोटं असते, तर ते PVC पाईप पण तुम्ही रनिंग मीटरमध्ये मोजू शकतात.
रोल्ड स्टील बीम लावतो. स्टील स्ट्रक्चरमध्ये आपण जे रोल्ड स्टील बीम लावतो, ज्याला आपण डिस्कस केलं आता स्टीलच्या क्लासमध्ये आपल्या. तर रोल्ड स्टील बीमचे पण कशाचे बनले असतात? पूर्ण लोखंडचे बनले असतात. त्याला पण के जीमध्ये मोजायचं आहे. बाइंडिंग वायर आपण आपल्या जे RCCमध्ये आपण जे लोखंडचे बार यूज करतो, त्या बारला बांधण्यासाठी आपण जे बाइंडिंग वायर यूज करतो, तो बाइंडिंग वायर पण कशामध्ये मोजतात? के जीमध्ये मोजतात. ठीक आहे. तर ऑलमोस्ट सगळे आयटम कशा स्टीलचेच आहे. के जी क्विंटलमध्ये तुम्हाला सगळे आयटम फक्त स्टीलचेच पाहायला मिळणार आहे. लास्ट आहे नंबर्स. वॉटर टॅप झालं, वॉश बेसिन झालं, 23 इंच ओरिसा पॅन. ओरिसा पॅन म्हणजे काय असतं रे? ओरिसा पॅनला म्हणतो आपण WC शीट. आपल्या WCचा जो शीट जो असते ना, आपल्या WCचा जो शीट जो असते, आपल्या इंडियन, वेस्टर्न नाही, आपलं इंडियन WC शीट जे असते त्याला म्हणतात ओरिसा पॅन. आणि तुम्ही त्या WC शीटचं असं डायगोनल मोजून पहा तुमच्या घरच्या शीटचं. तुमच्या सगळ्यांच्या घरी WC शीट असणारच आहे. तुम्ही त्या WC शीटचं, त्या WC शीटला डायगोनली मेजर करून पहा. WC शीटला डायगोनली मेजर करून पहा, ते भरते 23 इंचेस. म्हणून त्याचं नाव काय आहे? 23 इंच ओरिसा पॅन. आपण दुकानात गेलो असं म्हटलं की बा मला 23 इंच ओरिसा पॅन पाहिजे, तर त्याला समजणारच नाही की तुम्हाला काय पाहिजे. बिकॉज हे लोक सगळ्यांनाच नाव माहिती आहे. हे नावं सगळ्यांना माहिती आहे का? असं लोक त्याला काय म्हणते? WC शीटच म्हणते. पण जो टेक्निकल सिव्हिलचा मुलगा आहे त्याला माहिती असायला पाहिजे की इट इज कॉल्ड ॲज 23 इंच ओरिसा पॅन. तुम्हाला एक नवीन शिकायला मिळालं का? ते नवीन एक वाक्य शिकायला मिळालं, तर त्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा याला. ठीक आहे. 23 इंच ओरिसा पॅन इज कॉल्ड ॲज WC शीट. हे तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही आहे. कोणत्या बुक वगैरेमध्ये असं शब्द पाहायला मिळणार नाही आहे. ठीक आहे. आणि डोअर विंडो फिटिंग्स. डोअर विंडोचे फिटिंग जे असतात, जसं की हँडल्स आहे, हिंजेस आहे, कडी-कोंडा ज्याला म्हणतो आपण, कडी-कोंडा आहे, तर ते पण तुम्ही नंबरमध्येच मोजतात. एखादं आपलं हिंजेस आणायचं आहे, आपल्याला हँडल आणायचं आहे, कडी-कोंडा आणायचा आहे, ते आपण नंबरमध्येच आणतो रे बाबा. ते आपण नंबरमध्येच आणतो. तर डोअर विंडोचे जे फिटिंग्स आहे, रेलिंग झालं, हिंजेस झालं, हँडल झालं, ते आपण नंबरमध्ये मोजतो. ठीक आहे. तर इतके अशा प्रकारचे आयटम्स आहे ज्याला आपण आपल्या 5 युनिटच्या अंदर क्लासिफाय केलं. क्युबिक मीटर, स्क्वेअर मीटर, रनिंग मीटर, क्विंटल KG और नंबर्स. ठीक आहे. अविनाश लेट आया रे तू. तो इस्टिमेटचा आपण इतकं पोर्शन बघितलं. आपण आज ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेटचे आपण टाईप्स बघितले, डिटेल्ड इस्टिमेटचे आपण टाईप्स बघितले, नंतर आपण युनिट्स ऑफ मेजरमेंट बघितले. हे युनिट्स फार महत्त्वाचं टॉपिक आहे. युनिट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट